Thank you, Jesus. Thank you. Hallelujah. धन्यवाद देतो देवाच्या नावाला. सुंदरसा समय आमच्या जीवनामध्ये अद्भुतरित्या प्रभू तो आमची भेट होती आणि आपल्या वचनाच्या नावाने गीत गाऊन स्तुती करण्यासाठी आम्हाला तू कृपा दे. त्याबद्दल तुझ्या नावाला धन्यवाद देतो. तू अद्भुत परमेश्वर आहे. जितक्याने तुझकडे पाहिले ते प्रकाश पावले त्याची मुख्य हे बाबा आज आम्ही केवळ तुझकडे पाहत आहोत. आमच्या जीवनामध्ये पुष्कळ सारे यातना विपत्ती संकट क्लेश मरण यातना आजार क्लेश सर्व प्रकारच्या व्याधीने आम्ही ग्रासलो तरी केवळ तुझवर आमचा भरोसा होता. आणि बाबा जितक्यांनी आम्ही ज्यावेळेस विश्वासाने तुझकडे आरळी मारली तुझं वचन आम्हाला सांगणाऱ्या प्रत्येक वेळेला तू आम्हाला उत्तर दिलं. कारण की बाबा तू आम्हाला उत्तर देणार आमचा यहोवा राहा परमेश्वर आहे. बाबा मी विनंती करतो आज या ठिकाणी जमलेल्या प्रत्येकासाठी प्रभू तुझं गौरव या ठिकाणी तुझं सामर्थ्य अद्भुतरित्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने या ठिकाणी उतरल्या जावं. हे बाबा आम्ही त्या आत्मेची भूक आणि तहान ठेवावी जेणेकरून प्रभू आपल्या आत्मिक जीवनामध्ये ज्या युद्धामध्ये आम्ही चालत आहोत त्या युद्धामध्ये आम्ही टिकून राहू तुझं गौरव आपल्या जीवनामध्ये पाहावं अशी कृपा दे. हे बाबा मी विनंती करतो आज या ठिकाणी प्रत्येकाचे पावलं तू बनवले प्रभू तुझ्या उपस्थितीमध्ये चालण्यासाठी प्रत्येकाला आपल्या पवित्र आत्म्याने भर आणि प्रभू तुझं सामर्थ्य या प्रकारे आमच्या जीवनामध्ये प्रकट कर की तुझं सामर्थ्य अद्भुतरित्या प्रभू मनुष्याने आपल्या जीवनामध्ये पाहावं आणि तुझ्या कृपेच्या द्वारे प्रभूचेही सामर्थ्य तू आज आम्हाला ओतलेलं आहे. त्या सामर्थ्याने आम्ही म्हणून तुझं गौरव करावं अशी भावना हे बाबा तुझ्या नावाला धन्यवाद. तुझी महानता आम्हाला प्रकट केली त्याबद्दल तुझ्या नावाला धन्यवाद. खरोखर तू चांगला आहे तू चांगलं कर प्रभू. तुझं वचन आम्हाला सांगते की प्रभू तू आम्हाला आमच्या मातेच्या उदरामध्ये असतानाच निवडलं आणि बाबा ज्या वेळेस तू आम्हाला निवडलं तेव्हा राष्ट्राचा संदेश म्हणून तू आम्हाला नेमलं. हे बाबा तुझी आमच्याबद्दल एक अद्भुत योजना आहे त्या योजनेचा पाठलाग करण्यासाठी आम्हाला आणि प्रभू आमच्या जीवनाद्वारे केवळ तुझा मनोरथ सिद्धी जावा अशी तो कृपा देऊ आम्हाला तुझ्या न्याय मार्गाने चालव. खरोखर तू फार चांगला आहे. तू चांगलं करणारा परमेश्वर आहे. आणि बाबा आज आम्ही या ठिकाणी उपस्थित राहून तुझ्या नावाला धन्यवाद देऊ. आम्ही विनंती करतो प्रभू आज आम्हा प्रत्येकासोबत आपल्या वचनाद्वारे प्रभू अनेकांच्या जीवनामध्ये क्लेश आहे परंतु उत्तर देणारा तू परमेश्वर अनेक जणांच्या प्रार्थनेचे उत्तर आले नाही परंतु आज त्याचे बंधन तोडणारा तू परमेश्वर आहे. आम्ही घोषणा करतो येशूच्या नावामध्ये आजच्याही बंधनांमध्ये आमचे प्रियजन आहे येशूच्या नावामध्ये प्रत्येक बंधन तुटल्या जावं. हालेलुया. प्रभू तुझ्या नावाला धन्यवाद. आज प्रत्येकाचं तुझ्या वचनाकडे मन लागावं याकरता त्यांच्या अंतःकरणाचे द्वार उघड आणि प्रभू तुझ्या सुवार्तेचा प्रकाश अनेकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांच्या मनामध्ये धैर्य उत्पन्न प्रभू ज्ञानाने सुवार्ता सांगितल्या जात नाही तर त्या अनुभवाच्या द्वारे जो ख्रिस्त आमच्या जीवनामध्ये प्रकट झाला त्याच्याद्वारे त्याच्या आत्म्याच्या द्वारे आम्ही लोकांपर्यंत तुझं वचन घेऊन जाऊ. आमच्यामध्ये असणारा गर्व काढ आणि आम्हाला लीना विनम्र धन्यवाद देतो तुझ्या जे येऊ शकले नाही त्या सर्वांवर तयार कर आणि तुझ्या पवित्रतेमध्ये चालण्याचं गांभीर्य प्रभू त्यांच्या जीवनामध्ये प्रकट प्रभू तुझी कृपा तुझी शांती त्यांच्या जीवनामध्ये तू प्रकट करून ज्याने वात्सल्य करून याच्या द्वारे तू त्यांना निवडलं त्याबद्दल पुढचा वेळ समय तुझ्या स्वाधीन करतो. माझं जीवात्मा शरीर तुझ्या स्वाधीन करतो. माझ्या जीवाला प्रभू आपल्या पवित्र माझ्या अंतःकरणात तुझ्या दयेचा स्पर्श कर. ज्याही गोष्टी प्रभू येतील त्या तुझ्या वचनाला अनुसरून असाव्या आमच्यामध्ये असणाऱ्या उणीवा त्या वचनाद्वारे तू आम्हाला प्रकट करून आम्हाला सांग आणि तुझ्या सत्य पथाने चालण्यासाठी आम्हाला सहाय्य कर. आभार मानतो बाबा तू प्रार्थना ऐकलीस. तुझी पवित्र उपस्थिती आज आम्हाला आहे असा मी विश्वास ठेवतो. ही छोटीशी प्रार्थना विनंती माझा उद्धारकर्ता प्रभू येशू ख्रिस्त यांच्या प्रियांमधून कोणता पात्र होता एक विचारा. आमेन आमेन. प्रेज द लॉर्ड. बसूया आपण. Praise the Lord. देवाच्या नावाला धन्यवाद. पुन्हा एक वाक्याने एक सुंदर
समय आणि असं मी याकरता दिलं की आम्ही आज जाणं आणि तुम्ही चांगलं आहे तो चांगला आणि आमच्या ज्याही गोष्टी आहेत ज्या प्रभूने आम्हाला देऊ केलेल्या आहेत मला असा विश्वास आहे की परमेश्वर अद्भुत रीतीने आम्हाला बोलतो आणि त्याची पवित्र उपस्थिती आज आम्हामध्ये आहे याकरता की आम्ही त्याचं नाव घेऊन समजा देवाच्या नावाला धन्यवाद देतो पुष्कळ गोष्टींच्या द्वारे प्रभूने आम्हामध्ये जे काही कार्य केलं आणि मागील दिवसांमध्ये जे बाप्तिस्म होण्यासाठी प्रभूने पुन्हा कृपा दिली त्याबद्दल देवाच्या नावाला धन्यवाद प्रेज द लॉर्ड आमच्यामध्ये पुन्हा 3 बाप्तिस्म त्या ठिकाणी झाले आणखी बाप्तिस्म आहे त्याचं नियोजन चालू आहे अनेकांनी आपले जीवन देवाला देणं सुरू झालेलं आहे प्रेज द लॉर्ड मागील 5 महिन्यामध्ये फक्त 5 महिन्यामध्ये 33 जणांनी आपले जीवन देवाला दिलं प्रेज द लॉर्ड आणि हे चिन्ह आहे हे साईन आहे की परमेश्वराची उपस्थिती आज आम्हामध्ये चालत आहे आम्ही या ठिकाणी चमत्कारांची घोषणा करण्यासाठी उपस्थित नाही तर देवाच्या राज्याची घोषणा करण्यासाठी उपस्थित आहोत देवाचं वचन आम्हाला स्पष्टपणे सांगतं की पश्चाताप करा कारण की स्वर्गाचे राज्य जवळ आलेले आहे आणि देवाच्या नावाला धन्यवाद देतो की पुन्हा काही आमच्या बहिणींनी काही भावांनी आमच्या वडीलधाऱ्या जनांनी हा निश्चय केला की बस झालं आमचं जे जुनं जीवन आहे ते पुष्कळ झालं आम्ही जगलो परंतु आता आम्हाला त्या पापामध्ये पुन्हा जायचं नाही प्रेज द लॉर्ड पुष्कळ सारे तरुण जे आहे ते म्हणत आहे की आम्हाला देवाच्या राज्यामध्ये प्रवेश करण्यासाठी बाप्तिस्मा घ्यायचा आहे बाप्तिस्माने देवाच्या राज्यात प्रवेश होत नाही बाप्तिस्माने तुमचा जुना स्वभाव मरून जातो आता तुम्ही ख्रिस्ताच्या स्वरूपामध्ये प्रेज द लॉर्ड ती प्रेतक्रिया आहे आणि ती प्रेतक्रिया झाल्यानंतर जसा प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थित झाला त्याप्रमाणे तुम्ही त्याच्यामध्ये नवा जन्म धारण करून त्या नव्या जन्मामध्ये तुम्ही हा निश्चय केला की मी पाप करणार परंतु पाप होतं का पाप होतं त्याचं कारण आहे कारण की पापाचा न्याय त्वरित होत नाही म्हणून मनुष्याचं मन वारंवार पाप करतं लोकांना वाटतं आम्हाला कोणी बघत नाही हो पुष्कळांना वाटतं आम्ही काय करतो कोणाला कळत नाही 4 भिंतीच्या आतमध्ये राहून आम्ही कोणासोबत कसं बोलतो कोणासोबत कसं वागतो आम्हाला कोणाला कळत नाही परंतु हे लक्षात ठेवा दिवसातले 24 तास वर्षामधले 365 दिवस प्रत्येक वेळ प्रत्येक समय प्रत्येक मोमेंट परमेश्वर तुमच्यावर नजर ठेवून आहे आणि ज्या दिवशी ही गोष्ट तुमच्या मनामध्ये पक्की बसेल मी जे काही करतो ते सर्व काही परमेश्वर पाहतो त्या दिवसापासून तुम्ही आपल्या जीवनामध्ये पापापासून दूर राहाल प्रेज द लॉर्ड असं नाही की आम्ही पापात पडत नाही पडतो आम्ही विचारांमध्ये आमचं युद्ध आहे पण तुमच्यापैकी किती लोक आहेत जे प्रतिदिवशी देवाला म्हणतात प्रभू मला कृपा दे किती लोक प्रतिदिवशी प्रभूला म्हणतात प्रभू माझे बंधन तोड आम्ही तर लोकांवर जबाबदारी ठोकून दिलेली आहे आम्ही म्हणतो आम्हाला काय प्रार्थना येत नाही त्याच्यामुळे तुम्ही काय करा तुम्हीच प्रार्थना करा जे की बायबल आम्हाला स्पष्ट सांगतं परमेश्वराने सर्वांना जो आत्मा दिलेला आहे तो मोजून मापून नाही दिलेला तो भरपुरीने दिला आहे जर आज तो पवित्र आत्मा आमच्यामध्ये जर कार्य करत आहे तर आमच्यामध्ये भूक आणि तहान असणं गरजेचं आहे जर भूक आणि तहान नाही तर आमच्या जीवनामध्ये आम्ही जसे ख्रिस्तामध्ये आलो मरेपर्यंत तसेच राहू परंतु ज्याही व्यक्तीला भूक आणि तहान आहे तो व्यक्ती पवित्र आत्म्याने भरून जे अद्भुत जीवन तो जगणार आहे ते जगल्याशिवाय तो राहणार आम्हाला थोडं कोणी धमक्या दिल्या तर आम्ही चर्चला येणं बंद करतो परंतु मी तुम्हाला सांगतो चीन आम्ही म्हणतो ना मेड इन चायना वस्तू घ्यायच्या नाही आम्हाला लगेच आमचं देशभक्ती आठवते है ना
आमचं युद्ध आम्ही कोणासोबत करतो? नाही, चीनी लोकांचं हे घ्यायचं, त्यांनी आपल्या देशावर आक्रमण केलं. आमचा वाद कोणासोबत चालू आहे? देशांबरोबर चालू आहे, मनुष्यांबरोबर चालू आहे. जे की बायबल आम्हाला स्पष्ट सांगतं, तुमचं युद्ध मनुष्यांबरोबर नाही, तर आकाशातला दुरात्मा समूह सैन्य आणि त्याच्या दूतांच्या बरोबर आहे. मग आम्ही कोणासोबत भांडतो? आम्ही तर आमच्या भावांमध्ये, बहिणी बहिणींमध्येच आम्ही एकमेकांचे वाद त्या ठिकाणी करत आहोत. आणि आज तोच विषय आहे. Praise the Lord. का तुमच्या काही प्रार्थनांची उत्तर मिळत नाही त्याचं कारण आम्ही तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही इतक्या दिवसांपासून प्रार्थना करत आहात, इतक्या दिवसांपासून तुम्ही देवाकडे मध्यस्थी करत आहात, यापैकी पुष्कळ सारे कारण आहे तुमच्या प्रार्थनेचं उत्तर देण्याची. बायबलमध्ये पुष्कळ कारण दिलेले आहे. परंतु जे मला कारण समजलं आज मी ते तुम्हाला सांगू इच्छितो. Praise the Lord. आणि यामध्ये काही दुमत नाहीये, कारण की बायबलच्या बाहेर जाऊन प्रचार करायला आम्हाला काही इंटरेस्ट नाहीये. Praise the Lord. हे देवाचं जिवंत वचन आहे आणि या जिवंत वचनामध्ये जे वचन आम्हाला सांगतं, याची दुनिया एका बाजूला उद्या ना याला सोडणार नाही. Praise the Lord. एक वचन आधारित मंडळी बनण्यासाठी देवाने आम्हाला कृपादान दिलेले आहे. चमत्काराच्या पाठीमागे धावणाऱ्यांनो हे लक्षात घ्या, चमत्कार कॉम्प्लिमेंटरी गोष्ट आहे. कॉम्प्लिमेंटरी म्हणजे फुकट मिळणारी गोष्ट आहे, परंतु पवित्रतेसाठी किंमत चुकवणं गरजेचं आहे. जो ही व्यक्ती पवित्रतेमध्ये चालतो त्याच्या जीवनामध्ये तो कधीही देवापासून आपलं तोंड फिरवत नाही. आजचा टॉपिक जो आहे, का बरं आमच्या प्रार्थनांचे उत्तर आतापर्यंत आलेले नाही? अशी कोणती गोष्ट आहे ज्यामुळे आमच्या प्रार्थनेचे उत्तर आम्हाला अजूनही मिळत नाहीये? देवाचं दास आहे, नात्याने तुम्हाला काही गोष्टी त्या ठिकाणी सांगू इच्छितो. खूप लोकांच्या जीवनामध्ये दुःख आहे. ते म्हणतात की आमच्या प्रार्थनेचे उत्तर अजूनही आलेले नाही. पुष्कळ लोकांच्या जीवनामध्ये मी बघितलेला आहे, ते प्रश्न विचारतात, देव माझं का नाही ऐकत पाळत आहे? ब्रदर, देवाने आमची प्रार्थना का ऐकली नाही? जर तुम्ही म्हणता देव अस्तित्वात आहे, तर देवाने आमच्या सोबत असं का होऊ दिलं? फार लोकांचे प्रश्न असतात. मी तुम्हाला एक गोष्ट त्या ठिकाणी सांगू इच्छितो. बायबलमध्ये तुमच्या प्रार्थनांची उत्तरं न येण्याचे पुष्कळ सारे कारण आहेत, परंतु काही लोकांच्या जीवनामध्ये आपण बघू शकतो, काही लोक अजूनही आजारातून बरे झाले नाही, त्यांच्या प्रार्थनेचे उत्तर आले नाही. पुष्कळांच्या जीवनामध्ये त्यांची आर्थिक परिस्थिती अजूनही बदललेली नाहीये. पुष्कळांच्या जीवनामध्ये संकट येणं बंद झालेलं नाहीये. मी तुम्हाला सांगू इच्छितो, तुमची परिस्थिती बदलली नाही. अजूनही तुमच्या परिवारामध्ये दुष्टात्म्यांचे हल्ले होत आहेत. अजूनही तुमच्या परिवारामध्ये तुमचे लेकरं, तुमचे पती, तुमची बायको तुमचं ऐकत नाहीये. अजूनही आमच्या प्रार्थनांचे उत्तर त्या ठिकाणी आलेले नाही. आमचे परिवार अजून स्थिर नाही. पुष्कळ साऱ्या कारणांपैकी एक कारण जे बायबलमधून आम्हाला समजलं, ते कारण आम्हाला बघायचं आहे की परमेश्वर का आमचं ऐकत? काय आहे आमच्यामध्ये? काय आहे आमच्यामध्ये अशा उणीवेमुळे परमेश्वर आमच्या प्रार्थनेचं उत्तर आम्हाला देत नाही? काय आहे ती गोष्ट की ज्या गोष्टीमुळे इतक्या दिवसापासून आम्ही एखाद्या गोष्टीसाठी प्रार्थना करत आहोत, एवढंच नव्हे तर आम्ही अश्रू ढाळून ढाळून प्रार्थना करत आहोत, तरीही त्याचं उत्तर आम्हाला आलेलं नाहीये? कोणती आहे ती गोष्ट? आज ती आपण देवाच्या पवित्र वचनांमधून बघूया. लूकचे वर्तमान, देवाच्या पवित्र वचनांमधून काही गोष्टी आज आम्ही बघणार आहोत. लूकचे वर्तमान याचा 18वा अध्याय. आणि त्याचं 9 ते 14 वचन आपण त्या ठिकाणी वाचूया. लूकचे वर्तमान याचा 18वा अध्याय आणि त्याचे 9 ते 14 वचन आपण त्या ठिकाणी वाचूया. आपण धार्मिक आहोत असाचे कित्येक स्वतःविषयी भरोसा धरून इतर सर्वांस तुच्छ मानित होते, त्यांनाही त्याने दाखला सांगितला. तो असा एक परुषी व एक जकातदार असे दोघे जण प्रार्थना करावयास वर मंदिरात गेले.
पुरुषाने उभा राहून स्वतःशी अशी प्रार्थना केली, स्वतःशी अशी प्रार्थना केली, हे देवा, हे देवा, इतर माणसे लुबाडणारी, अधर्मी, व्यभिचारी आहेत, त्यांच्यासारखा किंवा या जकातदारासारखाही मी नाही. म्हणून मी तुझे आभार मानतो. मी आठवड्यातून दोनदा उपवास करतो. जे मला मिळते त्या सर्वांचा दशांश मी तुला देतो. जकातदार तर दूर उभा राहून वर स्वर्गाकडे दृष्टी लावण्यास देखील न बसता आपला ऊर बडवीत म्हणाला, हे देवा मज पाप्यावर दया कर. मी तुम्हाला सांगतो त्या दुसऱ्यांपेक्षा हा नीतिमान ठरून खाली आपल्या घरी गेला. कारण जो कोणी आपल्याला उंच करतो तो नमविला जाईल, जो कोणी आपल्याला नमवतो तो उंच केला जाईल. देवाचं पवित्र, प्रभावशाली, सामर्थ्याने भरलेलं असं वचन आहे. सर्वजण आमेन म्हणाल का? प्रेज द लॉर्ड. या ठिकाणी बायबल आम्हाला स्पष्ट प्रकारे सांगतं की का आमच्या प्रार्थनेचं उत्तर येत नाही आणि त्या उत्तर न येण्यामागचं जे काही कारण आहे इथं बायबल आम्हाला स्पष्ट प्रकारे सांगतं. प्रेज द लॉर्ड. आम्ही वचन वाचलं या ठिकाणी की या व्यक्तीच्या जीवनामध्ये याच्या प्रार्थनेचं उत्तर का येत नाही, तर बायबल आम्हाला सांगतं दोन व्यक्ती प्रार्थना करायला मंदिरामध्ये गेले. एक होता परुषी, दुसरा होता जकातदार. आणि बायबल आम्हाला या प्रकारे सांगतं, एकाने आपले गुण देवाला सांगितले, तो किती चांगला आहे, तो किती चांगुलपणा करतो, ते सर्व काही तो देवासमोर गेला आणि देवाला सांगायला लागला. 12व्या वचनामध्ये या प्रकारे आम्हाला बायबल सांगतं की मी आठवड्यातून दोनदा उपवास करतो आणि माझ्या सर्व कमाईचा दशांश मी तुझ्या मंदिरामध्ये. त्याने त्याचे सर्व चांगले काम देवाला सांगितले. प्रेज द लॉर्ड. हा परुषी जे जे चांगले काम करत होता ते सर्व काही त्याने देवाला सांगितले. आता या परुषी लोकांची यहुदी लोकांमध्ये फार इज्जत होती बरं. हे फार ज्ञानी लोक होते आणि इतके ज्ञानी लोक होते तर सगळे लोक यांचं त्या ठिकाणी आदर करायचे. यांच्याकडून शिकण्यासाठी ते त्यांच्याकडे जायचे आणि सगळ्या गोष्टींमध्ये हे लोक, यहुदी लोक यांचं अनुकरण करायला पाहिजे. आणि हा जो व्यक्ती आहे जे जे करत होता त्याने सगळं काही देवाला सांगितलं. फक्त एक कारण असं होतं की ज्या कारणामुळे देवाने त्याची प्रार्थना नाकारली. आणि आज आम्हाला ते पाहायचं आहे. एका कारणामुळे देवाने याला अनितिमान ठरवलं. एका कारणामुळे याच्या प्रार्थनेचं उत्तर देवाने रद्द केलं. एकच कारण होतं. बायबल आम्हाला स्पष्टपणे सांगतं तुम्ही काहीही चांगलं करा, तुम्ही सगळं त्या ठिकाणी जे तुम्ही चांगलं करता ते तुम्ही सर्व काही देवाला सांगू शकता. परंतु आपल्या बायबलमध्ये एक राजा होता, त्या हिजकियाचं नाव होतं हिजकिया. आता हिजकिया राजाविषयी जर तुम्ही यशायाच्या पुस्तक त्याच्या 38व्या अध्यायामध्ये जर वाचलं, यशाया 38 काढून ठेवा कारण की ते आम्हाला वाचायचं आहे. तर हा राजा जो आहे याच्याविषयी यशाया संदेशाला देवाने सांगितलं की जाऊन हिजकियाला सांग का तुझं जे काही आहे ते सगळं काही आवरून घे. कोणाला आदेश द्यायचा तो आदेश देऊन टाक कारण की तो आता मरणार आहे. आणि हे जेव्हा संदेश घेऊन, निरोप घेऊन जेव्हा यशाया संदेशा हिजकियाकडे गेला आणि हिजकियाला जेव्हा सांगितलं तर हिजकिया राजा भिंतीकडे तोंड करून मनस्वी रडला. आणि मनस्वी रडल्यानंतर तो म्हणाला, हे देवा बघ मी तुझ्या समोर सत्यतेने व सात्विक मनाने चाललो आहे व तुझ्या दृष्टीने योग्य तेच करत आलो आहे. तो त्याच्याविषयी देवाला प्रत्येक गोष्ट सांगायला लागला. प्रेज द लॉर्ड.
संदेष्टा त्याचवेळी येऊन त्याला म्हणाला, त्याचकडे येऊन त्याला म्हणाला, परमेश्वर म्हणतो, परमेश्वर म्हणतो आपल्या घराण्याची आपल्या घराण्याची निर्वाणी कर. निर्वाणी कर, कारण आता कारण आता तू तू मरणार मरणार आहे, जगणार नाही. पुढं तेव्हा हिजकियाने तेव्हा हिजकियाने आपले तोंड आपले तोंड भिंतीकडे फिरवून भिंतीकडे फिरवून परमेश्वराची प्रार्थना परमेश्वराची प्रार्थना केली. केली. तो तो म्हणाला, म्हणाला, हे हे परमेश्वरा, परमेश्वरा, मी तुझ्या समोर मी तुझ्या समोर सत्यतेने सत्यतेने व सात्विक मनाने वागलो आहे व तुझ्या दृष्टीने जे योग्य तेच केले आहे. पुढं हेच मग अशी मी तुला विनंती करतो. बस. Praise the Lord. त्याने त्याच्या मनामध्ये जे काही होतं ते सगळं काही काय केलं, देवाला सांगितलं. आणि जसं त्याने देवाला सांगितलं तेव्हा यशया संदेशाला परमेश्वराने पुन्हा सांगितलं. त्याचं 4 आणि 5 वचन माझा. तेव्हा यशयाला परमेश्वराचा संदेश आला, तो हिजकियाला जाऊन सांग, तुझा पूर्वज दावीद याचा देव परमेश्वर, मी तुझी प्रार्थना ऐकली आहे, तुझे अश्रू पाहिले आहे, मी पहा तुझे आयुष्य 15 वर्ष वाढवित आहे. Praise the Lord. तुम्ही स्वतःविषयी देवाला काही पण बोलू शकता, फरक पडत नाही. कारण तो आमचा पिता आहे आणि आम्ही त्याचे लेकरं आहोत. पण तुमचं मन तुम्ही जर त्याच्या समोर मोकळं करत असताना इतरांविषयी काही बोलाल तर परमेश्वर ते खपवून घेणार नाही. Praise the Lord. तुम्ही तुमच्याबद्दल जे काही असेल ते तुम्ही देवाजवळ जाऊन बोला. हे तुमचं आणि तुमच्या देवाचं नातं आहे. तुम्ही त्याला त्या ठिकाणी आपल्या मनातल्या प्रत्येक गोष्टी तुम्ही सांगू शकता. परंतु येथे बायबल आम्हाला सांगतं, येथे सुद्धा या पुरुषाने काय केलं, आपल्या मनामध्ये जे काही चांगलं चांगलं तो करत होता ते सर्व काही त्याने देवाला सांगितलं. परंतु याच्याकडून एक चूक झाली हो, आणि या चुकीमुळं देवाने त्याचं ऐकलं नाही. उत्तर देत चला. Praise the Lord. मी उत्तरांची अपेक्षा करतो. आम्ही त्या ठिकाणी असा फक्त इकडूनच जाणार नाही, इकडूनच शब्द जाणार नाही, इकडून पण शब्द आले. Praise the Lord. तर आम्हाला घास असा खायचा आहे. आमचा घास आणि आमचं तोंड इन्व्हॉल्व आहे त्याच्यामध्ये, बरोबर आहे ना? तर दोन्ही गोष्टींची आम्हाला, तुम्ही म्हणाल लय कडक झाला रे या दिवसांमध्ये, लय कडक झाला, शहाणा झाला जास्त. तुम्हाला जे वाटेल ते म्हणा हो, पण मी या वचनाच्या बाहेर जाऊन कधीच आता काही करायचं नाही. करावं शिकायला या गोष्टींना खूप चांगलं आहे. बाहेर जितकं त्याच्यावर प्रेम करतो तो त्याच्यात जो लिहिणारा आहे ना तो तुमच्या प्रेमात पडलेला आहे. कारण की बायबल सांगतं, पहिल्याने त्याने आमच्यावर प्रेम केलं, नंतर आम्ही त्याच्यावर प्रेम केलं. तर आमच्यापैकी पुष्कळ लोक स्वार्थी प्रेमावाले आहेत. आम्हाला देवाला 1% आम्ही देवाला ओळखत नाही, तरी आम्ही म्हणतो आम्ही सगळं बायबल ओळखलेलं आहे. नाही, देवाला ओळखण्यासाठी पवित्र आत्मा तुम्हाला दिलेला आहे. आणि तो पवित्र आत्मा जर तुमच्यामध्ये आहे तर तो तुम्हाला योग्य त्याची ओळख करून देण्यासाठी देणार आहे. आणि या ठिकाणी या पुरुषाची चूक त्या ठिकाणी होते की तो म्हणाला की प्रभू मी आठवड्यातून 2दा उपवास करतो. मला तर सांगतोय, म्हणतो आम्ही माझ्या कमाईचं सगळं दशांश तुझ्या मंदिरामध्ये आणून टाकतो. आणि याने या ठिकाणी ती एक चूक केली, ती म्हणजे तो काय म्हणाला, मी दुसऱ्या लोकांसारखा नाहीये, मी या जगातदारासारखा
लोकांचं काहीच करत नाही. बाळक साहेब, आता आम्ही त्यांच्यामध्ये सहभागी होत नाही. आता आम्ही त्यांच्या सारखे नाही. मला त्या लोकांचा लय राग येतो जे ज्यांना मी म्हणतो तुम्ही प्रार्थना करा. ते काय म्हणतात, भाऊ रोज प्रार्थना करा. आमच्यासारखी तर प्रार्थना कोणीच करत नसतं. आणि फळं तुमच्या जीवनाद्वारे दिसतात. घरामध्ये ना बायको नवऱ्यामध्ये, नवरा बायकोमध्ये, ना लेकर आई बापांमध्ये, ना आई बाप लेकरांमध्ये दिसतं तुमचे फळ. सांगायची गरज नाही. Praise the Lord. इथे प्रार्थना केली की हा म्हणतो की मी या जगतदारासारखी नाही. हा पैसे घेतो, लोकांना लुबाडतो, हा लाच घेतो, हा खूप अंदाजे घेतो, लोकांकडून मर्यादेपेक्षा जास्त पैसा वसूल करतो. परंतु मी तसा नाही. परंतु देवाचं वचन आम्हाला सांगतं, देवाच्या तुम्ही स्वतःविषयी काही पण बोला, देव सर्व काही सहन करतो. परंतु एक गोष्ट देव सहन करणार नाही, ती म्हणजे तुम्ही देवाची जागा घेतलेली. बायबल आम्हाला स्पष्ट सांगतो, तुम्ही लोकांचा न्याय करू नका. Praise the Lord. न्याय करण्यासाठी परमेश्वराचा अधिकार आहे. त्याची जागा आम्ही कधी घेऊ शकत नाही. देवाचं वचन आम्हाला सांगतं की आम्हाला लोकांकडे बोट दाखवायचा प्रयत्न करायचा नाहीये. आम्हाला न्याय करणारं बनायचं नाहीये. देवाचं वचन आम्हाला स्पष्ट सांगतं की याची प्रार्थना न ऐकण्याचं कारण एकच होतं की यांनी दुसऱ्याकडे बोट दाखवला की मी याच्यासारखं नाहीये. आणि देवाचं वचन आम्हाला सांगतं की तुम्हाला कोणत्याही व्यक्तीचा न्याय करायचा अधिकार देवाने दिलेला नाही. Praise the Lord. ते वचन काय वाटतं मला, vengeance is mine, I will repay. सूड घेणं माझ्या हातात आहे, परतफेड करणारा मी आहे. Praise the Lord. तुम्ही स्वतः फार चांगले असू शकता. तुम्ही स्वतःविषयी वाटेल ते देवाला बोला. तुमच्या मनामध्ये असणाऱ्या सर्व प्रकारच्या गोष्टी तुम्ही बोलण्याचा प्रयत्न जर देवाला कराल तर देव ते स्वीकारेल हो. परंतु तुम्हाला हा अधिकार नाहीये की तुमच्या शेजाऱ्याविषयी बोलण्याचा अधिकार देवाने तुम्हाला दिलेला. Praise the Lord. देवाचं वचन आम्हाला सांगतं, जर तुमचं कोणावर प्रेम आहे तर त्या व्यक्तीविषयी उपास करून प्रार्थना करा. त्या व्यक्तीला भेटा. त्या व्यक्तीला सांगा की बाबा तुझ्यामध्ये अशी जी गोष्ट आहे ती मला पटत नाही, तुझ्यामध्ये हा बदल मला अपेक्षित आहे, ये आपण दोघं मिळून प्रार्थना करू. परंतु त्या व्यक्तीच्या पाठीमागे त्याला बोट दाखवण्याचा प्रयत्न तुम्ही करू नका, हे बायबल सांगतं. Praise the Lord. मी तुम्हाला सांगतो की देवाने या व्यक्तीचे एकाच कारणामुळे नाही ऐकलं की याने त्या व्यक्तीकडे, त्या जकातदाराकडे बोट दाखवून म्हटलं की मी याच्यासारखा नाहीये. Praise the Lord. Praise the Lord. मी तुम्हाला सांगतो, एफिसकरास पत्र 6व्या अध्यायामध्ये आम्हाला एक शस्त्र सामग्री दिलेली आहे. आणि या शस्त्र सामग्रीमध्ये पाऊल या प्रकारे एका रोमी सैनिकाचं वर्णन करत आहे. हा रोमी सैनिक जो आहे याने त्या ठिकाणी जे वस्त्र, जो पोशाख परिधान केलेला आहे त्याविषयी बायबल आम्हाला सांगतं. आणि त्या ठिकाणी जे 6 हत्यारं आम्हाला दिलेले आहेत त्या 6 हत्यारांविषयी बायबल आम्हाला प्रकट करतं. परंतु 7व्या हत्यार त्या ठिकाणी त्याचा उल्लेख नाही. Praise the Lord. मी तुम्हाला सांगू इच्छितो की या ठिकाणी 7वी एक गोष्ट आहे, परंतु त्या गोष्टीचं या ठिकाणी उल्लेख त्या ठिकाणी उत्तर दिलेलं नाहीये. पहिली गोष्ट एक आहे, शिरस्त्राण आहे तो जो तुमच्या डोक्याचं संरक्षण करतो. दुसरी गोष्ट आहे उरस्त्राण, ज्याला आम्ही चिलखत म्हणतो, ते तुमचं छातीचं रक्षण करतं. Praise the Lord. तिसरी गोष्ट जी आहे ती आम्हाला पाहायला मिळते की तो कमरबंद आहे. कमरबंद या करता की युद्धामध्ये जो तुमचा पायगोळ झगा आहे तो तुमच्या युद्धामध्ये आडकाठी येऊ नये म्हणून तो तुमच्या कमरेला बांधलेला पट्टा आहे. Praise the Lord. चौथी गोष्ट आम्हाला सांगितलेली आहे तर तुमच्या पायामध्ये शांतीचे जोडवे, जे तुमचे बूट आहे. पाचवी गोष्ट आहे वचनाची तलवार. आणि 6वी गोष्ट आहे विश्वासाची ढाल. Praise the Lord.
या ठिकाणी बायबलमध्ये आम्हाला स्पष्टपणे हे वर्णन करून दिलेलं आहे आणि देवाचं वचन आम्हाला सांगतं की या ठिकाणी एक एरिया खाली आहे. आता कशा प्रकारे तो खाली आहे मी तुम्हाला सांगतो. आता रोमी सैनिकांचं वर्णन पावलाने या ठिकाणी केलेलं. जर आम्ही बायबलमध्ये जर वाचलं तर या ठिकाणी जी ख्रिस्ती त्या ठिकाणी जी सुरक्षा दिलेली आहे रोमी सैनिकांची ती या प्रकारे सांगितलेली आहे की त्याचं डोकं जे आहे ते झाकण्यासाठी त्या ठिकाणी त्याला शिरस्त्राण दिलेला आहे. हा त्याचा छातीचा भाग सांगण्यासाठी त्याला उरस्त्राण म्हणजे चिलखत दिलेला आहे जेणेकरून दुसऱ्याचा जोही वार येईल त्या चिलखतावर तो अडवला जाईल. त्याच्या कमरेला एक पट्टा दिलेला आहे. त्याच्या पायामध्ये बूट घातलेले आहे. त्याच्या हातामध्ये विश्वासाची त्या ठिकाणी वचनाची तलवार आहे आणि त्याच्या हातामध्ये एका हातामध्ये विश्वासाची ढाल आहे जेणेकरून सैतानाचे जळते भाग अडवण्यासाठी जी ढाल आम्हाला पाहिजे ती दिलेली आहे. या 6 गोष्टी आमच्या समोरच्या भागाचं रक्षण करणाऱ्या आहे. आम्हाला कोणत्याही गोष्टीमध्ये ते अडकळून घालत नाही तर आमचं समोरून रक्षण करण्यासाठी प्रत्येक गोष्ट दिलेली आहे. परंतु एक भाग त्या ठिकाणी रिकामा आहे तो म्हणजे ही जी पाठ जी आहे ही त्या ठिकाणी कव्हर झालेली नाही. आता बायबल आम्हाला काय सांगतं आम्हाला सर्व पुढची सुरक्षा दिलेली आहे. पावलाने त्या ठिकाणी एका रोमी सैनिकाचं वर्णन करताना जेव्हा त्याने सांगितलं की त्याला शिरस्त्राण आहे, त्याच्याकडे तलवार आहे, त्याच्याकडे ढाल आहे, त्याच्याकडे उरस्त्राण आहे, त्याच्याकडे बुटा आहे, त्याच्याकडे कमरेचा पट्टा आहे, परंतु त्याची पाठ जी आहे ती रिकामी आहे. त्याचा उल्लेख त्याने केलेला नाही. का नाही केलं? आज मी तुम्हाला एक गोष्ट त्या ठिकाणी विचारायची. मी मागेही सांगितलं की रोमी सैनिकांचा एक शिस्तबद्ध त्या ठिकाणी जेव्हा ते युद्धासाठी निघायचे तेव्हा ते एका रांगेमध्ये निघायचे आणि त्या लोकांना सांगितलं जायचं, त्यांना सैनिकांना सांगितलं जायचं की आपल्या आजूबाजूचा जे काही लोक आहेत त्यांच्यासोबत चांगली ओळख करून घ्या. त्यांच्यासोबत चांगली त्या ठिकाणी युद्ध त्या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी त्याची ओळख करा जेणेकरून काय होईल माहितीये का जेव्हा घनघोर युद्ध चालू असेल ते युद्धामध्ये जेव्हा तुमच्या समोरचा सैनिक जो आहे तो लढता लढता अचानक जर मागं फिरला तर त्याच्या पाठीवर जो ही तलवारीचा वार समोरचा शत्रू करत आहे तो अडवण्यासाठी मागच्या त्याला तलवार आडवी करायची. प्रेज द लॉर्ड. त्यांना शिकवलं जायचं की तुमच्या पुढे जो ही चालणार आहे त्याच्या पाठीचं रक्षण करण्याची जबाबदारी तुमची आहे. प्रेज द लॉर्ड. आणि बायबल आम्हाला संत पाऊल देवाचा दास या ठिकाणी त्याने रोमी सैनिकाचं उदाहरण आमच्या समोर याकरता ठेवलं की त्याने सांगितलं की जेव्हा तुम्ही एका रांगेमध्ये चालता युद्धामध्ये जाता तर तुमच्या सोबत असणाऱ्याच्या पाठीचं रक्षण करण्याची जबाबदारी तुमची आहे. आणि बायबल आम्हाला सांगतं मोशेच्या द्वारे शापित आहे तो व्यक्ती जो आपल्या भावाच्या पाठीवर वार करतो. प्रेज द लॉर्ड. बायबल आम्हाला स्पष्ट सांगतं. मी तुम्हाला सांगतो ही शस्त्र सामग्री जी आहे ती आम्हाला लढायला जाण्यासाठी नाही दिलेली बरं का. हे आमच्या जैविक युद्धा संबंधाचं नाहीये, आत्मिक युद्धाची सामग्री आहे. सैतानाच्या डावपेचांपुढे पुढे टिकाव धरता यावं म्हणून ख्रिस्ताची शस्त्र सामग्री आम्हाला धारण करायची आहे. आणि जेव्हा ही शस्त्र सामग्री आम्ही धारण करतो तेव्हा आमची जबाबदारी आहे की जेव्हा विश्वासू जीवनामध्ये आम्ही चालत असताना आमच्या सोबत असणाऱ्या भावाविषयी किंवा बहिणीविषयी आम्हाला त्यांच्या पाठीचं रक्षण करायचं आहे. प्रेज द लॉर्ड. समजतंय का हो? किती लोकांना समजतं? जरा हात वरती करा बरं. बळजबरी करू नका बरं का. बळजबरी करू नका. नाही समजलं ना डायरेक्ट सांगा. नाही आपल्याकडे आहे, वेळ आहे. हे एकदम साध्या सोप्या भाषेमध्ये. मला काही नाही, एक तास आणखी उपदेश करायला मला काही घुमत नाही, मला काही मला हे नाही. प्रेज द लॉर्ड. तुम्ही विचार नाही तुम्हाला इथे विचारायचं तुम्ही बाहेर जाऊन मला वैयक्तिकरित्या त्या ठिकाणी विचारू शकता. प्रेज द लॉर्ड. परंतु माझी अशी इच्छा आहे आज प्रत्येक विश्वासणाऱ्याने ही गोष्ट समजावी कारण की आमच्या प्रार्थनेचं उत्तर न येण्यामागचं सर्वात मोठं
कारण आज आम्ही शिकत आहोत. प्रेज द लॉर्ड. आणि बायबल आम्हाला त्या ठिकाणी सांगतं की बायबल मध्ये मोशेच्या द्वारे परमेश्वर म्हणतो शापित आहे तो व्यक्ती जो आपल्या भावाच्या पाठीमागून त्या ठिकाणी वार करतो. वार करणं म्हणजे त्याच्या त्या ठिकाणी जाऊन बुक्की मारणं नाहीये. प्रेज द लॉर्ड. घेतलं लगे नाही की सुरीच घेऊन जातो असं हेच करतो. प्रेज द लॉर्ड. त्याच्या अनुपस्थितीमध्ये त्याच्याविषयी बोलणं म्हणजे त्याच्या पाठीवर वार करणं आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्ही आपल्या भावाविषयी पाठीमागे उभा राहून मी तुम्हाला सांगू तुमचा आदर काय आहे, तुमचा खरा आदर कुठं आहे. तुम्ही माझ्या समोर माझ्याविषयी काय बोलता तो माझा खरा आदर नाही, परंतु जेव्हा मी इथून जातो जेही तुम्ही आपसात बोलता माझ्याविषयी तो माझा खरा आदर आहे. प्रेज द लॉर्ड. हे समजा. तुम्हाला वाटत असेल की एखादा मनुष्य आपल्या समोर आपली तारीफ करतो तो आपला आदर आहे. नाही 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 नाही. या भ्रमामध्ये राहू नका. आपल्या पाठीमागे आपल्या विषयी जोही त्या ठिकाणी चर्चा होते तो आमचा खरा आदर आहे. प्रेज द लॉर्ड. आज आम्हाला हेच देवाचं वचन त्या ठिकाणी सांगत आहे. या पुरुषाने एक चूक केली, त्याने स्वतःबद्दल जे देवाला बोललं पाहिजे होतं देवाने ते ऐकलं असतं, पण याने समोरच्या व्यक्तीविषयी बोट करून त्याला सांगितलं की मी यांच्यासारखं नाहीये. रोमी सैनिकांची जबाबदारी होती आपल्या झोपण्याच्या पाठीचं संरक्षण करण्याची, आणि तीच गोष्ट पौलाने आम्हाला त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की आम्हाला एक काम करणं गरजेचं आहे. देवाचा दास या नात्याने मी तुम्हाला उत्साहित करू इच्छितो. आपल्या सोबत्यांच्या आपल्या जवळच्या लोकांच्या पाठीवर वार करणं बंद करा. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगू इच्छितो बायबल स्पष्ट सांगतं जो आपल्या भावाच्या पाठीवर वार करतो तो शापित आहे. वार करण्याचा अर्थ म्हणजे तलवारीने त्याला वार करणं नव्हे, तर बायबल त्या ठिकाणी स्पष्ट आम्हाला सांगतं की कधी कधी आम्ही आमच्या भावाबद्दल बहिणीबद्दल पाठीमागे शब्दांनी त्याला घायल करत असतो, शब्दांनी आम्ही त्याच्यावर वार करत असतो. मी तुम्हाला सांगतो आम्ही त्याच्याविषयी चुकीचं बोलत राहतो, आम्ही त्याची निंदा करत राहतो, आम्ही त्याच्याविषयी निरंतर काही विषयांवर चर्चा करत असतो. आम्ही कोणता चान्स सोडत नाही की त्याच्या पाठीमागे त्याची बदनामी करण्याचा. देवाचं वचन आम्हाला या ठिकाणी स्पष्ट सांगतं. जर तुम्हाला वाटत असेल का देवाने तुमच्या प्रार्थनेचं स्वर्गातून उत्तर द्यावं, तर मी तुम्हाला एक गोष्ट त्या ठिकाणी सांगू इच्छितो. आज इथून एक निर्णय घेऊन जा. आज इथून एक निर्णय घेऊन जा आणि म्हणा जो कोणी व्यक्ती माझ्या समोर असेल त्याच्या समोर जाऊन मी बोलल, परंतु त्याच्या पाठीवर कधी त्याच्याविषयी बोलणार नाही. आज आम्हाला हा निर्णय घेणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. सांगा या गोष्टींना. छोट्या छोट्या गोष्टी, छोटे छोटे लाड जे काही बोलले आहे द्राक्षीच्या मळ्याची नासधूस करतात हो. छोटे छोटे कारण आहे फूट पाडण्यासाठी. आणि आमच्या जीवनामध्ये देवाचं पवित्र वचन आम्हाला या ठिकाणी सांगतं की जर तुम्हाला खरंच कोणामध्ये जर बदल बघायचा आहे, जर तुमच्या परिवारातल्या व्यक्तीवर तुमचं प्रेम आहे, जर तुमची इच्छा आहे की त्याने बदलावं, त्याचा जुना स्वभाव सोडून द्यावा, तर मी तुम्हाला सांगतो त्याला वेळ द्या. त्याच्याजवळ जा, त्याला म्हणा भाऊ तुला थोडं बोलायचं आहे, तुझ्याकडे वेळ आहे का त्याची परवानगी घ्या. त्याच्यासोबत बसा, त्याला सांगा मला तुझ्यामध्ये बदल बघायचा आहे, तुझ्याविषयी मला असं असं वाटतं. त्याचा हात धरून त्याच्यासोबत प्रार्थना करा. प्रेज द लॉर्ड. पण जर तुम्ही त्यांच्या पाठीमागे जर बोलाल तर माझं बायबल स्पष्ट सांगतं की तुमची प्रार्थना देव ऐकणारच नाही. तुम्ही कितीही मोठ्या देवाच्या दासांकडून प्रार्थना करून घ्या, डोक्यावर हात घेऊन प्रार्थना करून घ्या, काहीच फरक पडणार नाही. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो मी पण डोक्यावर हात घेऊन प्रार्थना केलेली आहे. डोक्यावर हात घेऊन घेणं त्या ठिकाणी काही वाईट नाही, परंतु पवित्र आत्म्याने आम्हाला लीड करणं गरजेचं आहे. समोरच्या व्यक्तीचा अभिषेक आमच्यामध्ये येणं गरजेचं आहे. पण जर लोकांमध्ये जर आम्ही त्या व्यक्तीची बदनामी जर करतो ना, तर मी तुम्हाला सांगतो किती बी उलटे पालटे पडा, किती बी मोठा प्रचार करा, त्याने किती बी डोक्यावर हात ठेवले, तर तुमचे आशीर्वाद तुमचे बरकत तुमच्यासाठी उघडणार नाही. आमचा प्रभू आपल्या वचनानुसार ठाम उभा राहतो, तो आमच्यासारखा बदलत नाही. प्रेज द लॉर्ड. हे समजा तर आम्हाला फक्त प्रार्थना करायची
प्रार्थनेद्वारे आम्हाला आशीर्वाद मिळवायचा आहे, ना की आम्हाला दुसऱ्यांची बदनामी करायची आहे. देवाचं वचन आम्हाला स्पष्ट सांगतं की या व्यक्तीची प्रार्थना ऐकण्याचं सर्वात मोठं जे कारण होतं की तो काय म्हटला माहितीये का? तो म्हणाला या व्यक्तीसारखं नाही, तो हिजकियासारखं जर म्हटला असता तर देवाने त्याची प्रार्थना ऐकली असती. परंतु याने काय केलं? याने आपल्या सोबत्याची बदनामी केली. मला फार आवडते हिजकिया मनस्वी रडला. हिजकिया देवाजवळ गेला. तो म्हणाला, प्रभू मी कसं तुझ्या समोर चाललो, नीतिमत्तेने चाललो, सात्विकतेने वागलो, आणि त्याच्या भक्तीमुळे त्याच्या प्रार्थनेमुळे देवाने त्याचं 15 वर्ष आयुष्य वाढवलं. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगू का, हिजकियाचा मरण काळ जवळ आला होता, मरणार होता तो, पण देवाने त्याला 15 वर्ष वाढवून दिले. असा आमचा प्रभू आहे. मी तुम्हाला सांगू इच्छितो, स्वतःविषयी जे बोलायचं ते देवाजवळ बोला. देव ते तुमचं ऐकायला तयार आहे हो, परंतु तुम्हाला अधिकार नाही दिला की तुम्ही लोकांकडे बोट दाखवावं. तुम्हाला लोकांना दोष लावण्याचा अधिकार नाहीये. जेव्हा तुम्ही लोकांकडे दोष लावून आपल्या आरोग्यासाठी प्रार्थना कराल तर तुम्हाला कदापि उत्तर येणार नाही. प्रेज द लॉर्ड. तुम्ही लोकांना त्या ठिकाणी तुम्ही भ्रमामध्ये असू शकता. मी तुम्हाला सांगतो, लोकांच्या पाठीमागे त्यांची निंदा करून तुम्हाला वाटत असेल की देव माझ्या प्रार्थनेचं उत्तर देईल. मी तुम्हाला सांगतो, तुमच्या प्रार्थनेचं उत्तर मिळणार नाही. आपल्या बहिणीच्या व आपल्या भावाच्या पाठीचं रक्षण करा. प्रेज द लॉर्ड. त्यांच्या अनुपस्थितीमध्ये त्यांची बाजू घेऊन त्यांच्यासाठी बोलण्यापेक्षा, त्यांच्याविषयी चर्चा करण्यापेक्षा त्यांच्याविषयी प्रार्थना करणं चालू करा. आपसातले मतभेद एकमेकांना भेटून त्या ठिकाणी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. प्रेज द लॉर्ड. पण त्याच्या जवळ जाऊन एकमेकांविषयी चर्चा जर कराल तर मी तुम्हाला सांगतो की तुमच्या जीवनामध्ये तुमच्या प्रार्थनेचं उत्तर येणार नाही. 21:6 मध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे, आपल्या भावा बहिणीच्या पाठीचं रक्षण करा. वादविवाद होऊ शकतो, प्रत्येकाची विचारसरणी वेगळी असू शकतात, एकमेकांचे विचार त्या ठिकाणी पटू शकत नाही. परंतु एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो, जरी विचार पटत असले, वादविवाद होत असले तर त्यांच्या पाठीमागे बोलू नका, त्यांच्यासाठी प्रार्थना करा. कारण की आमचा विश्वास या प्रकारे आहे, जर आम्हाला त्याच्यामध्ये जर बदल हवा आहे, जर तो व्यक्तिगतरित्या तो व्यक्ती आम्हाला असं वाटतं की त्याने बदलावं, तर त्या व्यक्तीसाठी एकांतामध्ये बसून उपवास आणि प्रार्थना करा. जे बोलून होत नाही ते तुमच्या प्रार्थनेद्वारे होतं, आणि जे प्रार्थनेद्वारे होतं ते कधीच बदलत नाही. हालेलुया. हे सुद्धा नाही आहे. आम्ही बसलोय बोलत, तो ऐकतच नाही. अरे ऐकत तू प्रार्थना करतोच त्यासाठी नाही ना. बाळक साहेब, आमच्या घरचे लोक आमच्या जवळ चांगले चालत नाही, मग प्रार्थना केली का त्यांच्यासाठी? अरे आम्ही आमच्या घरातल्या लोकांना सैतान म्हणतो, तुला आमचीच राहिले दुसरे. प्रेज द लॉर्ड. लोकांना फार वाटतं, लोक येतात पाळक साहेबांकडे, येतात पाळक साहेब माझ्या डोक्यावर हात ठेवून अशी प्रार्थना करा, अशी पॉवरफुल प्रार्थना करा की देवाने मला त्याच्या सेवेसाठी उपयोगात आणावं, अशी प्रार्थना करायला लावतात. आणि मला हसू येतं. आणि त्या ठिकाणी मला सांगा, लोकांचा स्वभाव जर पाळकाला माहित असेल, एकमेकांविषयी यांची मनं चांगले नाही तर पाळक हसतच असेल ना, कसं काय उत्तर मिळणार? कसं काय अभिषेक येणार यांच्या जीवनामध्ये? कसं काय यांच्या घरामध्ये शांती राहणार? जे की देवाचं वचन आम्हाला सांगतं की जो आम्ही आमच्या जीवनामध्ये देवाची जागा नाही घेऊ शकत, आम्ही न्याय करणारे नाही बनू शकत. न्याय करणारा परमेश्वर आहे. आणि आम्ही त्या ठिकाणी आम्हाला फार घाणेरडी सवय लागलेली आहे की आम्ही लोकांचा न्याय करतो. मी तुम्हाला सांगतो, कधी कधी परिस्थिती बिलकुल विरुद्ध असते. लक्षात घ्या, कधी कधी परिस्थिती बिलकुल विरुद्ध असते. एका देवाच्या माणसाने एक गोष्ट सांगितली. काय गोष्ट सांगितली माहिती आहे? एकदा काय झालं, एक पाळक होते आणि एक पाळक त्या ठिकाणी एका गावामध्ये राहत होते. आणि गावामध्ये राहत असताना त्यांच्या घराच्या समोर बिलकुल एक वेश्या व्यवसाय करणारी स्त्री राहायची. आणि काय झालं, या दोघांची बाल्कनी जी आहे ना, एकमेकांच्या घरासमोरच होती, एकदम समोर होती. आता काय व्हायचं, जेव्हा पाळक साहेब कधी कधी जेव्हा वरती जायचे
आणि ती बहीणही त्यांच्या समोर जेव्हा यायची ना, तर बाळासाहेब मनात काय म्हणायचे माहितीये का? बाळासाहेब म्हणायचे, अरे आजचा दिवसच वाईट आहे. कोणाचं सकाळी सकाळी तोंड पाहिलं, किती वाईट. आता ही इतकी घाणेरडी स्त्री, एवढी पापी स्त्री, हिच्यामुळे माझा दिवसच आज खराब झाला, हिचं तोंड पाहून माझं मूडच गेला. परंतु तुम्हाला माहितीये का, हे तर झालं पाळकाचं. परंतु जेव्हा ते पाळकसाहेब वरती यायचे ना, ती बहीण कोणता ना कोणता बहाणा शोधून तिथे वरती यायची आणि ती आपल्या मनामध्ये म्हणायची की किती मी धन्य बहीण, किती मी धन्य स्त्री आहे की माझ्या घरासमोर देवाचा एक महान दास राहतो. किती चांगली गोष्ट आहे. त्याचं सकाळी सकाळी त्याचं तोंड जर बघितलं तर मला बरकत मिळून जाते, मला माझ्या पापाची जाणीव होते. मला असं वाटतं की मी सर्व गोष्टी सोडून त्याच्यासारखं बनावं आणि त्याच्यासारखं बनून जो पवित्रतेमध्ये तो चालत आहे त्या पवित्रतेमध्ये मी चालावं. Praise the Lord. दोन भाग आहेत. परिस्थिती बिलकुल विरुद्ध आहे. एक जो आहे, जो देवाचा दास त्या बहिणीकडे बघून म्हणतो की जर तोंड बघून त्या ठिकाणी मला माझा दिवसच वाईट झाला, परंतु ती बहीण म्हणते की याचं तोंड बघून माझा दिवस चांगला जातो, याचं तोंड बघून माझ्या पापाची मला जाणीव होते आणि मला ते पाप सोडून मला त्याच्यासारखं बनावं वाटतं. तुम्हाला सांगू इच्छितो, मी म्हणेल कधी कधी तुम्ही ज्या लोकांबद्दल बोलता, ज्यांच्या पाठीवर लगातार तुम्ही वार करता, ते लोक होऊ शकतं तुमच्यासाठी अहोरात्र मध्यस्थी करत असतील, ते तुमच्यासाठी विनंती करीत असतील. ज्यांना तुम्ही नावं ठेवता ते तुमच्या पाठीमागे उपवास करून तुमच्यासाठी प्रार्थना करत असतील. Praise the Lord. होऊ शकतं की ज्यांना तुम्ही त्या ठिकाणी अहोरात्र त्यांच्याविषयी निंदा करता, ते लोक तुमच्याविषयी पाठीमागे राहून देवाला म्हणत असतील की प्रभू त्या लोकांना तू आशीर्वादित कर, त्यांना उंच कर, अनेक लोकांना सुवार्ता सांगण्यासाठी त्यांना कृपा. या ठिकाणी या व्यक्तीची प्रार्थना देवासमोर अमान्य झाली. मी तुम्हाला म्हणेल की देवाने या व्यक्तीला नीतिमान नाही ठरवलं. एक निर्णय आम्हाला घ्यायचा आहे की मी आजपासून माझ्या बहिणीच्या, माझ्या भावाच्या पाठीमागे बोलणं बंद करणार आहे. मी कदापि त्यांच्या पाठीमागे बोलणार नाही, त्यांची निंदा करणार नाही. जे की बायबल आम्हाला सांगते, शापित आहे तो व्यक्ती जो आपल्या भावाच्या, बहिणीच्या पाठीमागून त्याच्यावर वार करतो, इनडायरेक्टली निंदा करतो. Praise the Lord. तुम्हाला वाटत असेल पाळक साहेब जो उपदेश करता आहे तो सगळा त्या ठिकाणी, मी तुम्हाला सांगतो ही गोष्ट पहिली मी स्वतःला लागू केली. Praise the Lord. या पुलपीटवरून जेवढे उपदेश होतात ना, हे स्वतः लागू करण्यासाठी खूप त्रासातून जावं लागतं. Praise the Lord. आत्मिक युद्धामध्ये जे लोक असतील त्यांना याची चांगली माहिती असेल. शारीरिक युद्ध सोपं आहे लढण्यासाठी, ताकदीने लढलं जातं, पण आत्मिक युद्ध आहे ना, वचनाद्वारे लढलं जातं. Praise the Lord. तो ही आत्मिक युद्धामध्ये त्या ठिकाणी येईल ना, त्याच्या जीवनामध्ये तो प्रतिदिवशी त्या ठिकाणी एक योद्धा म्हणून देवाचा त्या ठिकाणी गौरव प्राप्त होईल. कारण की यहोशाफाटाने पाहिलं की त्या ठिकाणी पुष्कळ देशाचे राजे त्याच्यावर चालू आले, परंतु यहोशाफाट देवाजवळ जाऊन स्पष्ट म्हणतो, लॉर्ड आय सरेंडर, I don't understand what to do. मला काय करायचं ते समजत नाही, पण माझे नेत्र तुझ्याकडे लागलेले आहे. तुमच्यापैकी किती लोक देवाला प्रतिदिवशी या प्रकारे म्हणतात, प्रभू आम्हाला नाही समजत काय करायचं, पण आमचे डोळे तुझ्याकडे लागलेले आहेत. आज हे आपल्या मनामध्ये या ठिकाणी बिंबवून घ्या की देवाचं वचन आम्हाला सांगतं की जर आम्ही आमच्या भावाच्या पाठीमागे काही बोलत असू तर तो आमच्या जीवनामध्ये, बायबल त्याला शापित म्हणतं, आणि शाप आम्हाला आमच्या जीवनामध्ये कधीच आम्हाला वाढू देत नाही. मी तुम्हाला सांगतो, जिथे शाप आहे तिथे नेहमी नुकसानच आहे. जिथे शाप आहे तिथे कधीच काही चांगलं होत नाही, कारण शाप चांगल्या गोष्टींना हिरवून टाकतो. Praise the Lord. बायबलमध्ये लोक एका आंधळ्या व्यक्तीला प्रभू येशूकडे घेऊन आले, परंतु प्रभू येशूने त्या गावामध्ये त्याला बरं केलं नाही. तो त्याला गावाच्या बाहेर घेऊन गेला आणि बाहेर घेऊन गेल्यानंतर त्याला त्याने बरं केलं. बरोबर. Praise the Lord. मी तुम्हाला सांगू इच्छितो, कारण की प्रभूने त्या नगरांना शाप दिला होता. हाय खुराजीन, हाय बेथसेदा, हाय कफरनहूम,
ज्या ठिकाणी शाप आहे तिथे कधीच त्या ठिकाणी बरकत येत नाही. आणि बायबल सांगते शापित आहे तो व्यक्ती जो आपल्या भावाच्या पाठीमागे वाहतो. समजतंय का? किती लोकांना झोप येते हो? मला येते, हे नाही येते, त्याला झोप येते. Praise the Lord. करावा लागतो मला खरंच उपाय आहे. एखाद्याला झोपताना दिसलं की खाली त्याला एकदा विचारलं करून घे. उठ. Praise the Lord. झोपायला घरी जागा आहे ना? आहे की नाही जागा? पडक साहेब काय सांगावं तुम्हाला, लई जागरण झालं रात्री. आमचंही होतं ना जागरण, आमचंही होतं, आम्ही जागतो. तुम्ही तरुण टाकेल तुम्हाला काय होणार आहे? तिथं सगळ्यांना कळलं. Praise the Lord. तिथं कारण नाही चालत. मी तुम्हाला त्या ठिकाणी उत्साहित करू इच्छितो. शापामध्ये कधीच आरोग्य भेटू शकत नाही, म्हणून आपल्यावर कधी शाप घेऊन येऊ नका. मी तुम्हाला सांगतो जर शाप आला तर तुम्ही कधीच वाढणार नाही. बायबलमध्ये शापाची तुलना कुष्ठरोगाशी केलेली आहे. कुष्ठरोग्यांचे हात कसे राहतात माहिती ना? मी आज सांगितलं असे राहतात त्यांचे हात, त्यांचे बोटं झडतात. हे जे तुम्हाला दिसतंय ते एवढेच बोटं राहतात त्यांचे, झडून झडून जातात सगळे. आणि या पापाची तुलना, या शापाची तुलना कशासोबत केलेली आहे? कुष्ठरोगाशी केलेली आहे. तर मी तुम्हाला त्या ठिकाणी उत्साहित करू इच्छितो की आम्हाला निर्णय घ्यायचा आहे. आम्हाला लोकांच्या मागे बोलायचं नाही, तर आम्हाला लोकांच्या पाठीमागे त्यांच्यासाठी प्रार्थना करायची आहे, पण कधी त्यांच्या चुकाविषयी आम्हाला चर्चा करायची नाही. Praise the Lord. तुम्ही देवाची जागा घेऊ नका. तो चुकला देव त्याचं पाहून घेईल ना. आम्ही लोकांना जाऊन सांगतो त्याला वेळोवर आहे का? आपल्याला एवढं सांगितलं तरी ते चुकाच करीत राहिलं, त्याला अक्कल आहे का? त्याचं वाटणच होईल, थोडे दिवस चाललं, काही खरं नाही त्याचं. बापा थोडे दिवसात लगेच कळण ना आपल्याला. देवाची जागा घेऊ नका. Praise the Lord. तुम्ही ज्या गोष्टींविषयी बोलताना परमेश्वर त्याचा झाडा तुमच्याकडून घेईल, म्हणून आपलं तोंड सांभाळून उघडा. तुमचं मुख उघडण्यासाठी फक्त आशीर्वादच असावे, शाप देण्यासाठी नव्हे. Praise the Lord. आपला त्रास देणाऱ्यांसाठी प्रार्थना करा. जर तुम्ही प्रार्थना कराल तर परमेश्वर त्यांच्या जीवनामध्ये त्यांचं गौरव प्रकट केल्याशिवाय राहणार नाही. ते लोक तुमच्याकडे येऊन म्हणतील आमच्यासाठी प्रार्थना करा. Praise the Lord. म्हणून बायबलमध्ये आम्हाला स्पष्ट लिहिलेलं आहे की सैतानाचा सामना करा म्हणजे तो तुमच्यापासून पळेल. आम्ही गाणं नाही गात का? शैतान का सामना करो भागेगा, शैतान का सामना करो भागेगा, शैतान का सामना करो भागेगा, वो तो पहले से हारा होगा. कुठून आलंय गाणं? बायबल मधून आलं ना. मग याकोब 4 मध्ये काय लिहिलेलं आहे माहितीये का? जर तुम्ही बायबल मध्ये याकोब 4 मध्ये जर वाचाल तर तिथे असं लिहिलेलं आहे, सैतानाला असं आडवं उभे राहा. सैतानाला आडवे उभे आडवे व्हा म्हणजे तो तुमच्यापासून काय पडेल का? तर तो तुमच्या जवळ थांबेल. तुम्ही कधी झाले का सैतानाला आडवे? त्याच्याशिवाय होत नाही आम्हाला. सैतानाला कधी आडवे झाले का? किती लोकांनी सैतान पाहिलं? किती लोकांनी सैतान पाहिलं? मी पाहिलं. मी पाहिलं. कोणामध्ये पाहिलं ते सांगू का? बायबल मध्ये सांगतो तुम्हाला. पुढे आहे, जात नाही अजून, आहे आपल्याकडे वेळ आहे. Praise the Lord. आणि तुम्हाला पण आता सैतान दिसणार आहे. सगळ्यांना सैतान दिसणार. सैतान मी पाहिलं, तुम्हाला पण पाहायचं आहे. किती लोकांना सैतान पाहायचं आहे? मला किती लोकांना पाहायचं आहे? हा नाही सांगा ना. अहो मला तुम्हाला दाखवायचं, मला इच्छा दाखवा ना, तुम्हाला दाखवतो ना मी. किती लोकांना पाहायचं सैतान? बाकीच्या
लिहिलेलं आहे 4 मध्ये वाचायला मिळतं की सैतानाला अडवा म्हणजे तो तुम्हापासून पळून जाईल. 7व्या वचनामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे. आता या ठिकाणी आम्हाला समजेल की 6व्या वचनामध्ये काय म्हणतो, तो अधिक कृपा करतो म्हणून शास्त्र म्हणते देव गर्विष्ठांना विरोध करतो आणि लीनांवर कृपा करतो. म्हणून देवाच्या अधीन व्हा आणि सैतानाला अडवा म्हणजे तो तुम्हापासून पळून जाईल. आता याकोब 4:6 मध्ये या प्रकारे लिहिलेलं आहे की परमेश्वर गर्विष्ठांचा विरोध करतो आणि 7व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे की सैतानाला अडवा म्हणजे तो तुम्हापासून पळून जाईल. आता पूर्ण बायबल मध्ये एकमेव असं एक पाप आहे ज्याच्याबद्दल परमेश्वर स्वतः त्याच्या विरोधात उभा राहतो. काय? पूर्ण बायबल मध्ये असं एक पाप आहे ज्याविषयी परमेश्वर म्हणतो मी त्या पापाच्या विरोधात लढन. ज्या लोकांमध्ये हे पाप दिसून येतं हे पाप आहे बरं का, आणि त्याबद्दल देव म्हणतो मी डायरेक्ट या लोकांच्या विरोधात उभा राहील. ज्यांच्यामध्ये हे पाप आहे ते पाप म्हणजे काय माहितीये का? गर्व, अहंकार, घमंड. प्रेज द लॉर्ड. इथं स्पष्ट लिहिलेलं आहे देव गर्विष्ठांचा विरोध करतो. प्रेज द लॉर्ड. आणि पुढे लिहिलेलं आहे सैतानाला आडवे व्हा. ज्या व्यक्तीमध्ये अहंकार आहे, ज्या व्यक्तीमध्ये गर्व आहे, त्या व्यक्तीच्या विरोधात स्वतः देव उभा राहतो. आता या सैतानाला ग्रीक मध्ये काय म्हणतात माहित आहे? ग्रीक भाषा युनानी मध्ये दियाबोलोस. काय म्हणतात? दियाबोलोस. DIABOLOS. आता ह्या दियाबोलोस याचा अर्थ जर आम्ही पाहिला तर तो म्हणजे भावांवर दोष लावणारा, बंधुजनांवर दोष लावणारा. दियाबोलोस हा एक युनानी शब्द आहे जो सैतानासाठी वापरला गेलेला आहे आणि याच्याविषयी बायबल आम्हाला अर्थ काय सांगतं, ज्याचा अर्थ आहे भावांवर दोष लावणारा. आणि मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला माहित आहे जेव्हा तुम्ही कोणावर दोष लावता तेव्हा तुम्ही या दियाबोलोसच्या कॅरेक्टर मध्ये येता. जेव्हा तुम्ही कोणाला दोष लावता तेव्हा तुम्ही सैतानाच्या स्वभावामध्ये येता. प्रेज द लॉर्ड. जो की मूळ शब्द जो ग्रीक भाषेमध्ये सैतानासाठी वापरलेला आहे याचा अर्थ तुमच्यामध्ये व त्याच्यामध्ये काहीच फरक राहत नाही. प्रेज द लॉर्ड. सेम कॅरेक्टर मध्ये येतो ना आम्ही. तो मी दोष लावतो, आम्ही भी दोष लावतो. तो पण निंदा करतो, आम्ही पण निंदा करतो. मी तुम्हाला म्हणेल मी येशूने मत्तय 11:28-29 मध्ये जर लिहिलेलं तुम्ही जर पाहिलं तर तिथं स्पष्ट लिहिलेलं आहे हे ओझाने दबलेल्या अहो कष्टी व भाराक्रांत हो तुम्ही सर्व माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हाला विसावा देईल. माझ्याकडे या, मी मनाचा लीन व सौम्य आहे. माझ्याकडून शिका, माझा जू उचलायला हलका आहे, ते जड नाहीये. प्रेज द लॉर्ड. इथं प्रभू म्हणतो माझ्याकडून शिका, मी मनाचा लीन व सौम्य आहे, मी मनाचा नम्र आहे. आता एखादा नम्र व्यक्ती जो मनाचा आहे, पुष्कळ लोक बाहेरून नम्रतेने दाखवतात, पुष्कळ लोक बाह्य स्वरूप दाखवतात आम्ही फार नम्र आहे, परंतु पुष्कळ लोकांच्या इनसाइड लाईफ बद्दल बायबल सांगतो. प्रभू म्हणतो काही लोक असतात जे मनाचे सौम्य आहे, इथे प्रभू म्हणतो माझ्याकडून शिका, मी मनाचा लीन व नम्र आहे. प्रेज द लॉर्ड. आता तुम्हाला कसं कळेल बरं की कोणता व्यक्ती मनाचा लीन व नम्र आहे? मी तुम्हाला सांगतो नम्र व्यक्ती नेहमी एकमेकांचा स्वीकार करतो. प्रेज द लॉर्ड. लिहिले ओझाने दबलेल्या सर्व लोकांना मजकडे
म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. मजकरून शिका, मी मनाचा लीन व त्या ठिकाणी नम्र आहे. मी तुम्हाला सांगतो या व्यक्तीला कशा प्रकारे जो मनाचा लीन व नम्र व्यक्ती आहे त्याला कसं त्या ठिकाणी ओळखाल. मी तुम्हाला सांगतो आजपासून सुमारे 2000 वर्षापूर्वी देवाने आपला एक पुत्र मनुष्यासाठी पाठवला, याकरता की ज्याला नाकारलं होतं, जो पापामध्ये मरत होता, त्याच्यासाठी त्याला स्वीकारण्यासाठी प्रभूने आपला एक पुत्र दिला आणि त्याच्याद्वारे आमचा स्वीकार झाला. तो देवाचा स्वरूपाचा होता, तरी देवाचं त्याने लाभ मानला नाही, तर त्याने स्वतःला अति नम्र केलं, अति नीच केलं. त्याने लज्जा तुच्छ मानून तुमच्या आणि माझ्यासाठी वदस्तंभ सहन केला, याकरता की जो आमचा नाता संबंध देवापासून तुटला होता तो त्याच्याद्वारे पण त्याने आपली नम्रता आम्हाला दाखवली. जगाचा निर्माण करता त्या वधस्तंभावर एका छोटा अंडरवेअर वर लटकलेला होता. त्याने स्वतःला नम्र केलं. Praise the Lord. आणि तो म्हणतो की माझ्याकडून शिका की मी मनाचा लीन पण नम्र आहे. Praise the Lord. म्हणून येशूने म्हटले मी नम्र आहे. हे आमच्या देवाचा स्वभाव आहे. मी तुम्हाला सांगतो येशू ख्रिस्त बॉस नव्हता, तर येशू ख्रिस्त लीडर होता. बॉस माहिती ना, बॉस कंपनीमध्ये बॉस असतात है ना, हुकूम करतात, हुकूम हे कर, हे काम कर, असं कर. तुम्हाला माहिती आहे बॉसची क्वालिटी असते. बॉस काय करतो माहिती आहे का? रिजेक्ट करतो. रिजेक्ट म्हणजे नाकार करतो. पण लीडर काय करतो माहिती आहे का? करेक्ट करतो, चुकाची सुधारणा करतो. प्रेज द लॉर्ड. लिहून घ्या आपल्या वहीमध्ये. बॉस रिजेक्ट करतो, बॉस जो आहे ना तो नाकार करतो, परंतु एक पुढारी जो लीडर असतो तो नेहमी चुका दुरुस्त करतो. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगू इच्छितो येशू ख्रिस्त त्या ठिकाणी एक उत्तम लीडर होता. येशूने पेत्राला बोलवलं, पेत्र भरपूर चुका करत होता, परंतु प्रभूने त्याला त्या ठिकाणी कधीच असं नाही म्हटलं हे चल निघ. त्याला नेहमी त्याने दुरुस्त केले, त्याच्या चुका त्याने सुधारवल्या आणि त्याला आपल्या जवळ ठेवलं. नेहमी लक्षात ठेवा, एक मालक, एक बॉस नेहमी नाकारतो, परंतु एक लीडर जो आहे तो नेहमी तुमच्या चुका दुरुस्त करतो. Praise the Lord. आमचा प्रभू येशू ख्रिस्त एक प्रधान पुढारी होता, तो एक प्रधान मेंढपाळ होता. मी तुम्हाला सांगतो तुम्ही एकमेकांना दुरुस्त करा, प्रार्थनेद्वारे समजावून सांगून एकमेकांच्या सोबत बसून त्यांना त्या ठिकाणी बोला. मी एक गोष्ट तुम्हाला सांगतो, मी खूप लोक त्या ठिकाणी पाहिले, पुष्कळ सारे देवाचे दास मी पाहिले, परंतु काही देवाचे दास जेव्हा माझ्याकडे आले, मी त्यांच्याकडे पाहून त्या ठिकाणी मला त्यांच्याकडे त्यांचं अनुकरण करावं वाटलं. माहितीये का? कारण की जेव्हा ते आले त्यांनी मला अशा मी त्यांच्या समोर अशा सेवकांचं नाव घेतलं. त्या सेवकांचं त्या ठिकाणी ताळमेळ काही नव्हता, परंतु त्यांनी मला एक गोष्ट सांगितली, तो सेवक कसाही असो आम्हाला त्याच्यासाठी प्रार्थना करायची आहे, त्याच्या आत्मिक वाढीसाठी प्रार्थना करायची आहे. तो कसा जगतो त्याकडे पाहायचं नाही, तर त्याच्या वाढीसाठी, त्याच्या आशीर्वादासाठी आम्हाला प्रार्थना करायची आहे. आपल्या मुखाने एकदा सुद्धा त्याने कोणाची निंदा केली नाही, एकदा सुद्धा त्याने कोणाला नाव ठेवले नाही, एकदा सुद्धा कोणत्या देवाच्या दासाबद्दल त्याने आपल्या मुखातून शब्द काढला नाही. हा असा, तो असा, याचं असं, त्याचं तसं, हा असा, हा फॉल्स आहे, काहीच बोलले नाही. ते एकच बोलले, त्यांच्यासाठी प्रार्थना करा, त्यांच्यासाठी आशीर्वाद मागा. देवाने त्यांना आशीर्वादाने भरावं, आध्यात्मिक वरदानांनी त्यांना भरावं. प्रत्येक गोष्टीने त्यांनी त्यांच्यासाठी चांगलं तेच बोलण्याचा आम्हाला दाखवा. मी हैराण झालो. मला असं वाटत होतं आपण तरी बोलावं थोडंफार, परंतु जेव्हा जो आत्मा त्यांच्यामधून त्यांच्या मुखातून पास होत होता, आमच्या अंतःकरण बरोबर बदलून गेली. कोणाविषयी बोलू नका, आपला त्रास देणाऱ्यांसाठी प्रार्थना करा, आहे ना. स्वर्गामध्ये जर सगळे जर तिथे भेटले ना, असं नाही म्हणायचं तिथं हे तू त्याच्याच होता ना रे, हे तू हा होता ना, तिथं जाऊन सगळ्यांना म्हणायचं आपण येशूचे आहे नाही. Praise the Lord. पाऊल म्हणतो आणि त्या ख्रिस्ताने यहुदी आणि हेलेनांमधला त्या ठिकाणी जो काही फरक आहे तो ख्रिस्तामध्ये एक केला नाही का? तर आम्ही कोणाचे? पुष्कळ लोक म्हणतात आम्ही ख्रिश्चन आहे, ख्रिश्चन.
आम्ही येशूचे. Praise the Lord. आम्ही ख्रिश्चन नाहीये. आम्ही कोणाचे आहोत? म्हणा ना, आम्ही कोणाचे आहोत? आम्ही कोणाचे आहोत? आता जे म्हटलेले ते म्हणा, आम्ही कोणाचे आहोत? मला कोणी विचारलं ना, पहिले मी सांगायचो मी ख्रिश्चन आहे. पण आता मला कोणी विचारलं तू कोण आहे, मी म्हणतो मी येशू. ख्रिश्चन नाहीये, मी येशूचा आहे. Praise the Lord. कारण की त्या नावामध्ये सगळं मला आनंद भेटतो. आणि बायबल आम्हाला त्या ठिकाणी सांगतं, मी या ठिकाणी जर आमच्या जीवनामध्ये आमच्या प्रार्थनेचं उत्तर नाही येण्याचं सर्वात मोठं कारण आहे, तर मी तुम्हाला सांगतो एकमेकांवर दोष लावून निंदा करणं बंद करा. Praise the Lord. मी तुम्हाला सांगतो आम्हाला लोकांचा आदर करणं गरजेचं आहे. मी तुम्हाला सांगतो आमच्या प्रार्थनेचं उत्तर नाही आलं तर आम्ही कदाचित या व्यक्तीसारखं असू शकतो. लूक 18 मध्ये लिहिलेलं आहे की या व्यक्तीने प्रार्थना केली की मी दशमान देतो, मी उपवास करतो. होऊ शकतं तुम्ही चांगले उपवास करणारे असाल, होऊ शकतं तुम्ही चांगले दान दशमान देणारे असाल, पण जर तुम्ही आपल्या जीवनामध्ये कोणाची निंदा करत आहात, आपल्या परिवारामध्ये कोणाला खाली दाखवत आहात, कोणाच्या कमतरतेकडे पाहून त्याला तुम्ही त्याची चर्चा करत आहात, त्याला हसत आहात, तर मी तुम्हाला सांगतो तुमचे उपास, तुमचे दशमान देणं व्यर्थ आहे. कारण की एकमेव गोष्ट आहे जी आमच्या प्रार्थनेला अडचण आहे, ती म्हणजे लोकांची निंदा. आपल्या भावाविषयी बोलणं बंद करा. आपल्या बहिणीविषयी बोलणं बंद करा. त्यांचा न्याय प्रभू करेल, तुम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करा. आज जगामध्ये सगळ्या गोष्टी आमच्याकडे होतील. मी जर तुम्हाला सांगितलं ना देवाकडे येण्यासाठी एवढे कष्ट करा, तुम्ही सगळं करा, पण जर तुम्हाला म्हटलं ना गुडघ्यावर प्रार्थना करा, तुम्ही म्हणाल भाऊ 10 मिनिटाची भक्ती असायची. आमची प्रार्थना आहे ना, प्रार्थनेवर मला घ्यायचं आहे, सेशन घ्यायचं आहे, परंतु प्रार्थनेवर जाण्यावर आम्हाला शिष्यत्व शिकणं गरजेचं आहे. कोणाला त्या ठिकाणी येशूचा शिष्य बनायचा आहे? बघा, येशूचा शिष्य कोणाला बनायचा आहे? आणि येशूच्या पाठलाग करणारे, येशूचे फक्त फॉलोवर कोणाला बनायचं आहे? मला तर नाही पाहिजे, फॉलोवर बनायचंच नाही. हा, फॉलोवर म्हणले नव्हतेच. तुम्हाला जे पाहिजे, मला शिष्य बनायचंय, तुम्हाला बनायचं आहे. आता खरे तुमची काय, तुम्हाला कोणालाच बनायचं. प्रार्थना करा. पुढचे 3 आठवडे ना, पुढचे 3 आठवडे, पुढचा रविवार, त्याच्या पुढचा रविवार आणि त्याच्या पुढचा रविवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, सगळ्यांना बळजबरी नाहीये. 3 दिवस उपवास प्रार्थना. 3 आठवडे म्हणजे 3 आठवड्यामध्ये 21 दिवसांमधले 9 दिवस आम्ही उपवास प्रार्थनेमध्ये आहोत. Praise the Lord. आणि आमचा उपवास याकरताच आहे की आम्हाला येशूचा पाठलाग करणारे नाही, येशूच्या मागे फायद्यासाठी जाणारे नाही, तर येशूचं अनुकरण करणारे त्याचा शिष्य बनायचं आहे. म्हणून प्रार्थना करा. विरोध मानणार नाही, विरोधासाठी तयार राहा. Praise the Lord. आम्हाला प्रार्थना करायची आहे. म्हणून मी त्या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो की आमच्या जीवनामध्ये जर आम्हाला वाटतं की आमच्या प्रार्थनेचं उत्तर यावं, आम्हाला आशीर्वाद आमचे उघडावे, आमची परिस्थिती बदलावी, तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की आमच्या देवाला अशक्य असं काही नाहीये. तुम्ही लोकांविषयी बोलणं बंद करा. आमचा परमेश्वर असीमित परमेश्वर आहे. त्याच्यासाठी त्या ठिकाणी एखाद्याचं डोकेदुखी बरं करणं, एखादा मुर्द्याला जिवंत करणं काहीच फरक नाही, सारखी गोष्ट आहे. Praise the Lord. काही फरक नाहीये त्याच्यामध्ये. मी तुम्हाला सांगितलं होतं पंजाबमध्ये एका भावा बहिणीविषयी कॅरल सिंगिंग चालू होतं, नाताळचा समय होता आणि कॅरल सिंगिंग चालू असताना देवाच्या दासांना एका भावाने आपल्या घरी बोलवलं आणि मोठ्या दुःखाने त्यांनी सांगितलं की बाळासाहेब आमच्या घरामध्ये या, प्रार्थना करा. प्रार्थना केल्यानंतर ते रडत रडत त्यांनी सांगितलं आम्हाला लेकरू नाहीये. बाळासाहेबांनी सांगितलं की विश्वासाने विषय घोषणा करा की देवाने तुम्हाला लेकरू दिलेला आहे. ती पहिली प्रति दिवशी घोषणा करायची की प्रभू तुम्हाला त्या ठिकाणी बिघडलेला गर्भ स्थिर केला आहे आणि मला एक सुंदर बाळ दिलेला आहे. प्रति दिवशी म्हणत केली. काही दिवसांनी परमेश्वराने तिची प्रार्थना ऐकली आणि आपल्या लेकराला घेऊन देवाच्या मंदिरामध्ये घेऊन गेले. Praise the Lord. आमचा विश्वास, आम्ही म्हणतो इतके दिवस झाले घराची परिस्थिती का बदलली नाही, इतके दिवस झाले घरामध्ये शांती का नाहीये, कारण की तुम्ही प्रार्थना करत नाही, तुम्ही घोषणा करत नाही. अजूनही तेच जीवन आहे.
ख्रिस्ताचा स्वीकार केला त्या दिवसापासून जैसे ते वैसे ही हम चल रहे. Praise the Lord. एकमेकांसाठी प्रार्थना करणार बनायचं आहे. भावांनो बहिणींनो, एकमेकांना दोष लावणं बंद करा, दुसऱ्यांकडे बोट दाखवणं बंद करा. बायबल मध्ये लिहिलेलं आहे, आता आपण वाचलं की सैतानाला आडवे व्हा म्हणजे तो तुम्हापासून पळेल. आता या बायबल वाचल्यानंतर आम्हाला बायबल मध्ये ऍम्प्लिफाइड बायबल जर तुम्ही वाचाल तर मला पुष्कळ सारे डिफरंट बायबल वाचायची सवय आहे. मी पुष्कळ बायबल शोधण्याचा प्रयत्न करतो, काही मला अवेलेबल नाही झाले म्हणून मी काय करतो, माझ्याकडे त्या ठिकाणी पीडीएफ आहे ते चालत राहतो, म्हणजे मला वचन पाहिजे तेवढं जास्त लोकांवर जात नाही. तर त्या ठिकाणी सैतानासाठी इब्लीस शब्द वापरलेला आहे. आपल्या मराठी बायबल मध्ये सुद्धा इब्लीस शब्द आलेला आहे. आणि हा इब्लीस जो शब्द आहे तो त्या ठिकाणी कुराण मध्ये वापरलेला आहे सैतानासाठी. आणि या इब्लीस शब्दाचे त्या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर त्या ठिकाणी फुटनोट मध्ये, बायबलच्या फुटनोट मध्ये, ऍप्लिफाइड बायबलच्या फुटनोट मध्ये ह्या इब्लीस नावाचे, इब्लीस म्हणजे सैतान, काय इब्लीस म्हणा इब्लीस, हा ते या नावाचा अर्थ आहे सैतान. आणि या सैतानाचे बायबलच्या फुटनोट मध्ये पुष्कळ सारे अर्थ त्या ठिकाणी दिलेले आहे. त्यापैकी एक अर्थ त्या ठिकाणी आहे की इथे लिहिलेलं आहे ना की सैतानाला आडवे व्हा म्हणजे तो तुम्हापासून पळेल. तर बायबल मध्ये असं सांगितलेलं आहे की इब्लीस या शब्दाचा अर्थ स्वतःच्या धुंदीत राहणं. काय इब्लीस या शब्दाचा अर्थ स्वतःच्या धुंदीत राहणं. त्याचा दुसरा अर्थ आहे की पहिला अर्थ लिहिला इब्लीस या शब्दाचा अर्थ आहे स्वतःच्या धुंदीमध्ये राहणं. आणि जेव्हा बायबल आम्हाला सांगतं की सैतानाला आडवे व्हा याचा अर्थ स्वतःच्या गर्वाला आडवे व्हा. Praise the Lord. गर्व, अहंकार, घमेंड देवाचे महान दास आहे. बायबलचे महान प्रख्यात शिक्षक ज्यांचं नाव आहे डेरेक प्रिन्स. डेरेक प्रिन्स आपल्या पुस्तकामध्ये या प्रकारे म्हणतात, स्पिरिच्युअल वॉरफेअर मध्ये, स्पिरिच्युअल वॉरफेअर नावाचं एक त्यांचं पुस्तक आहे. फार सुंदर पुस्तक आहे. इंग्लिश मध्ये, मराठी नाहीकडे माहित नाही मला, परंतु मी ते वाचलं. त्यामध्ये ते असं लिहिलेलं आहे, ते म्हणते जर बायबल असं सांगतं कधी कधी सैतानाला आडवे व्हा, तर कधी कधी असं पण बघा की तुम्हाला स्वतःच्या गर्वाला आडवं व्हायचं आहे. प्रेज द लॉर्ड. सैतानाला आडवं होणं म्हणजे कधी कधी असंही बघा स्वतःच्या गर्वाला तुम्हाला आडवं व्हायचं आहे, तुमच्या अहंकाराला आडवं व्हायचं आहे. सैतानाला आडवं होणं म्हणजे स्वतःच्या गर्वाला आडवं होणं आहे. जर तुमच्यापैकी कोणी व्यक्ती असा आहे जो आपल्या घरामध्ये बसून मनन करतो की कोणत्या गोष्टींमध्ये मला गर्व आलेला आहे आणि तो निर्णय घेतो की मला आज हा गर्व सोडायचा आहे आणि येशूच्या नावामध्ये, येशूच्या कृपेद्वारे हा गर्व मी सोडत आहे, सैतान तिथून पळून जातो. प्रेज द लॉर्ड. आमच्यापैकी पुष्कळ लोकांच्या मध्ये एक गोष्ट आहे, ते फार हट्टी आहेत. हट्टीपणा सुद्धा एक आत्मा आहे. माहितीये हट्टीपणा आहे का नाही? किती लोकांना माहिती हट्ट? तुमचे लेकर हट्ट करतात का? आम्ही पण करायचो ना. जेव्हा मी देणार रे पप्पा द्या ना. बापाने आईने सांगितलं हे करू नको, आम्ही मुद्दामून तेच करणार. हट्टीपणाचा अर्थ काय माहितीये का? जे मला पाहिजे ते पाहिजे, मग त्याच्यासाठी तिकडं तुम्ही मरा का जगा, आम्हाला फरक पडत नाही. हा हट्टीपणा सुद्धा एक आत्मा आहे. एकदा काय झालं माहितीये का? एक हट्टी लेकरू होतं आणि एक हट्टी लेकरू होतं. तर काय करायचं माहितीये का? हे लेकरू जेव्हा चिडायचं ना, जेव्हा हट्ट करायचं ना, तर या लेकराच्या नाकातोंडातून रक्त यायचं. आणि नाकातोंडातून रक्त आल्यानंतर त्या ठिकाणी एवढं चिडचिड करायचं, एवढं हट्ट करायचं, एखादी गोष्ट पाहिली तर ते पाहिजेच मारायचं. आणि त्याच्या आई वडिलांनी त्याला पुष्कळ वेळ दवाखान्यात नेलं आणि दवाखान्यात नेल्यानंतर डॉक्टरने सांगितलं की तणाव आल्यामुळं, अति तणाव आल्यामुळं याच्या नाकातोंडातून रक्त येतं. आणि एक दिवस झालं तर यांनी बाळासाहेबांकडे नेलं आणि बाळासाहेबांनी प्रार्थना केली, परंतु त्या दिवशी काही झालं नाही. आणि एक दिवस अचानक काहीतरी त्या लेकराला पाहिजे होतं. त्या लेकराने इतका हट्ट केला
की त्याला त्रास होतो आहे. आणि जसे पाळक साहेब आले आणि पाळक साहेबांनी आपल्या डोळ्यांनी पाहिलं की त्या लेकराच्या तोंडातून रक्त पडत आहे. आणि पाळक साहेबांनी त्याच्या जवळ जाऊन मोठ्या ओझ्याने त्या ठिकाणी प्रार्थना केली. त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि हात ठेवून ते म्हणाले, हे हत्ती आत्मा, येशूच्या नावात मी आज्ञा करतो, निघ याच्या शरीरात. प्रेज द लॉर्ड. आणि त्या ठिकाणी तातडीने लगेच बदल झाला नाही, परंतु त्यांनी त्यांच्या घरामध्ये उपास प्रार्थना ठेवली. आणि उपास प्रार्थना झाल्यानंतर हळूहळू त्या लेकराच्या स्वभावामध्ये बदल व्हायला लागला. आणि एक दिवस असा आला की आपल्या कॉलेजमध्ये ते लेकरू सर्व विद्यार्थ्यांमध्ये पहिल्या नंबर. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगू इच्छितो, तुमच्या बायबलमध्ये ज्या गोष्टी लिहिलेल्या आहेत, मी तुम्हाला सांगतो, हट्टीपणा देवाचा स्वभाव नाहीये. जर तुम्ही हट्ट करता, विनाकारण हट्ट करता, तर तुमच्यामध्ये जो आत्मा आहे तो देवापासून नाहीये, तो दुरात्मा आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून मी तुम्हाला सांगतो, स्वतःच रेटवणं, स्वतःचीच गोष्ट खरं करणं, स्वतःच म्हणणं पटवणं, हे करणं बंद करा. आणि देवाची इच्छा आहे की ही आमच्या जीवनामध्ये काही काही लोक काही गोष्टींमध्ये इतके अडलेले राहतात, भले का त्या ठिकाणी जमीन खालीवर हो, त्यांना फरक पडत नाही. ते म्हणतो सूर्य जर पश्चिमेला उगवतो तर पश्चिमेलाच उगवतो. एवढे त्या ठिकाणी त्यांचे मन त्या आत्म्याने कठीण केलेले राहतात. म्हणून जर आपल्यामध्ये त्या उणीवा असतील ना, तर आजपासून म्हणणं सुरू करा, हे हट्टी आत्मा, येशूच्या नावाने आज्ञा करतात, निघ माझ्या शरीरात. प्रेज द लॉर्ड. मी करतो स्वतःसाठी. तुम्हाला माहिती आहे, डायाबॉलसच्या कॅरेक्टर मध्ये होतो आम्ही. जेव्हा आम्ही कोणाला दोष लावतो ना, तर आम्ही सैतानाच्या समानतेमध्ये. प्रेज द लॉर्ड. दोष लावू नका. बायबल सांगतो, तू आपल्या बंधूला दोष लावू नको. दोष लावशील तर तुझ्यावर पण दोष लागेल. प्रेज द लॉर्ड. एकमेकांची निंदा करणं बंद करा. एकमेकांना नाव ठेवणं बंद करा. जळफळण सुद्धा एक दुष्टात्मा आहे. एकमेकांवर जळणं सुद्धा एक प्रकारचा दुष्टात्मा आहे. प्रेज द लॉर्ड. जाणं या गोष्टींना. म्हणून बायबल आम्हाला सांगतं, ज्या गोष्टी बायबल सांगतं की ज्या गोष्टी तुम्हाला नाही करायच्या, तर त्या गोष्टी तुम्हाला नाहीच करायच्या. प्रेज द लॉर्ड. मग तिकडं काही पण होऊ दे, तिकडं किती पण त्या ठिकाणी काही जरी झालं, जर बायबल सांगतं नाही करायचं तर नाहीच करायचं. हा, पण जर जी गोष्ट बायबल मध्ये लिहिलेली आहे करायची, सारं जग एका बाजूला होऊ द्या, हजारो लोक, लाखो, करोडो लोक एका बाजूला जरी झाले ना, तर अडून राहा त्या गोष्टींविषयी. करायची तर करायची. प्रेज द लॉर्ड. अडून राहा. बायबल सांगतं, वाळूच्या कणाने असंख्य लोक इस्रायलावर चालून आले होते. आणि त्या ठिकाणी इस्रायलावर जेव्हा चालून आले, तेव्हा गिदोन त्या ठिकाणी होता. या गिदोनासोबत अवघे 300 लोक प्रभूने घेतले. आणि या 300 लोकांद्वारे सर्व लोकांवर विजय त्या ठिकाणी मिळवला. प्रेज द लॉर्ड. कधी कधी देव मेजॉरिटी मध्ये काम नाही करत, देव मायनॉरिटी मध्ये काम करतो. मेजॉरिटी मध्ये गर्दी, मायनॉरिटी म्हणजे कमी लोक. कधी कधी देव कमी लोकांच्या द्वारे कार्य करतो मोठ्या गोष्टी करण्यासाठी. तर तुम्ही कमी आहात याचा अर्थ देवाने तुम्हाला मोठ्या गोष्टींसाठी निवडलेला आहे. आमेन. तुमच्या गावामध्ये तुम्हाला देवाने निवडलं आहे, अख्खं गाव तुमच्या द्वारे देवामध्ये येऊ शकतं. जर तुमच्या गावामध्ये तुम्हाला जर देवाने लीडर बनवलेला आहे, तर तुमच्या लीडरशिपची क्वालिटी अशी असली पाहिजे का इकडचं तिकडं त्या ठिकाणी उभी वचनातून हटणार नाही. हालेलुया. आणि आमचं कसं असतं माहिती का, आमच्याकडून हुकून चुकून एखादी चूक काय झाली, आम्हाला लगेच चुकलं ना, हे नाही करायला पाहिजे. अरे लोकांना विरोध करण्यापेक्षा त्यांच्यावर प्रेम करायला चालू करा. विरोध नेहमी माणसं तोडतो, प्रेम माणूस जोडतो. आपल्या घरामध्ये जर कोणी येत नाही चर्चला, तर आम्ही त्याला म्हणतो, हे नरकात जाणार तू. सैतान घुसला त्यांच्यामध्ये. सैतान, एक सैतान दुसऱ्या सैतानाला म्हणतो, याच्यामध्ये सैतान घुसला.
मी म्हटलं ना दोष लावणार कोण आहे. क्लिअर झालं? क्लिअर झालं का? बाळक साहेब तुम्हाला काय माहिती काय काय त्रास दिलाय तिने मला, आणि तुम्ही म्हणता तिला क्षमा करा. तिचा टंगडा म्हणून तिचा वाटोळा हो, तिचा हास्य हो, तिचा कसा हो, पण जोपर्यंत मी तिचा वाटोळा पाहते तोपर्यंत मी स्वस्त बसणार नाही. भाऊ तुला काय माहिती ते काय विचार करते तुझ्याविषयी. अगं ताई, अगं दादा, अरे भाऊ, अरे काका, मामा, बाबा, त्यांच्यासाठी प्रार्थना कर. Praise the Lord. तुझी शब्द लोकांच्या मनामध्ये कटुता उत्पन्न करण्यापेक्षा तुझी प्रार्थना त्यांच्या अंतःकरणामध्ये देवाचं प्रेम उत्पन्न करेल. Praise the Lord. म्हणून मी बंद केलंय आता लोकांना विचारणं चर्चला काय येत नाही. कारण की मला ज्या गोष्टी नातं मला पुष्कळ लोकांना मी त्यांना हे सुद्धा म्हणणं बंद केलं तुम्ही चर्चला उशिरा काय येता, कारण की मला माहिती त्याचे परिणाम, म्हणून आम्ही लवकर येतो. मला फार आवडतं काही दिवसांपासून चर्चचे लोक लवकर येतात. आपले 9:15 पर्यंत आपली आराधना चालू होते. Praise the Lord. फरक पडत नाही, कोणी वाजवायला असो नसो, त्यांचे गाणे प्रार्थना चालू होते, अरे मजा येऊन जाते. Praise the Lord. पण जे आळशी लोक आहे ना, तर हे आळशीपणा सुद्धा एक दुष्टात्माच आहे. हे बायबल मध्ये अंकल बिली ग्रॅमचे एक पुस्तक आहे 7 भयानक पाप. याच्यामध्ये एक पापाचं नाव आहे आळस, कंटाळा, सुस्ती. जे खातात ना, ज्यांना खाण्यावर कंट्रोल नाही ना, त्या खाणाऱ्या लोकांना बायबल सांगतं गळ्याला सुरी लाव. Praise the Lord. देवाला कृपा मागा. नोआच्या काळामध्ये लोक खातपीत होते, लग्न करून देत होते, घेत होते, घर बांधित होते. आजही तेच चाललंय. तुम्ही कोणत्या दिवसांमध्ये आत्मपरीक्षण करा, देव सर्व देतो. मी विरोधात नाही कोणत्या गोष्टीच्या, परंतु ते तुमच्या देवासोबतच्या उपस्थितीचा वेळ पुष्कळ लोकांनी प्रार्थना करणं बंद केलेला आहे. ते म्हणतात काय नाही आमचं तारण झालं, देव काय प्रार्थनेवर हे करतो का? अरे तू प्रार्थना करीत नाही तर तुझ्याकडे ज्ञान असून काय फायदा? तुझ्या ज्ञानाने तू कोणाचं तारण करू शकतो, पण त्याला स्वर्गामध्ये नाही घेऊन जाऊ शकत. Praise the Lord. सुवार्ता आत्म्याने सांगितली जाते. आम्ही या ठिकाणी आता ठरवलेलं आहे, आम्ही वही त्या ठिकाणी बनवलेली आहे. जसं आम्हाला जमल मंदिरात येऊन प्रत्येक भावासाठी, बहिणीसाठी, लेकरासाठी अश्रू ढवळून प्रार्थना करायची आहे आम्हाला. Praise the Lord. आणि येणाऱ्या दिवसांमध्ये आनंदाची गोष्ट सांगतो, आम्ही चर्चमध्ये भक्ती चालू करणार आहोत. संध्याकाळी आम्ही चर्चमध्ये जमणं चालू करणार आहोत, प्रार्थना करणाऱ्या गोष्टींसाठी. Praise the Lord. आम्हाला उपस्थितीमध्ये येणं गरजेचं आहे, आत्मिकतेमध्ये वाढणं गरजेचं आहे. मी तुम्हाला सांगू इच्छितो की आम्हाला काही गोष्टींमध्ये सिरियस व्हायचं आहे. आपल्या नातेसंबंधांविषयी आम्हाला दोष लावायचा नाहीये. व्यावहारिकरित्या आम्हाला त्या ठिकाणी स्थिर व्हायचं आहे. आजूबाजूला देवाचं कार्य करण्यासाठी आम्हाला स्वतःला तयार करायचं आहे. मी तुम्हाला सांगतो, हट्टी नाही बनायचं, आई वडिलांची आज्ञा पाळायची आहे. लेकरांनो ऐका, आई वडिलांना उलटून बोलणाऱ्या लेकरांनो ऐका, आई वडिलांना शिव्या देणाऱ्या लेकरांनो ऐका, आज्ञा पाळायची आहे. इफिस 1 सांगतं, मुलांनो प्रभूमध्ये आपल्या आई वडिलांच्या अधीन असा, कारण की योग्य आहे. तर आपल्या मम्मीला बिनडोक म्हणायच्या अगोदर 4 वेळेस विचार करा. मूर्ख म्हणायच्या अगोदर विचार करा. पागल म्हणण्याच्या अगोदर विचार करा. Praise the Lord. आमच्यासारखे बाप नाही हो तुमचे. आमच्या तोंडातून एक शब्द जर निघाला, कानाखाली असा आवाज निघायचा तर कानाला ऐकूच येत नव्हतं आठवड्यावर. Praise the Lord. नाही बाई माझी एवढं हे पोरग हे एवढ्या लाडाचं गुणाचं कसं काय मारून मी त्यांना. बोलते एकच येते, वंशाचा दिवा आहे, वंशाचा दिवा म्हातारपणामध्ये लात मारून हाकलून देतो. तेव्हा म्हणतो साहेब प्रार्थना सोडून गेला, एवढं फुलासारखा जपला, दुसरीच आली आणि त्याला घेऊन गेली. आता मी काय करू, बसते दाताचं पाणी गेली.
अर्थबाह्य गोष्ट. लेकरांना तर पदरी घालायचं, त्यांच्या चुका झाकायच्या, आणि जेव्हा ते शिरजोर व्हायला लागले तर त्या 4 लोकांवर त्याची निंदा करायची. बरं जमतं आम्हाला. एक बोट लोकांकडे करण्याच्या अगोदर 4 बोट स्वतःकडे राहतात ना. त्याचं भान ज्या दिवशी समजेल त्या दिवशी ख्रिस्ती जीवन जगण्याचा परिणाम तुमचा ते काही जे आहे ना अजेंडाच बदलून जाईल. प्रेज द लॉर्ड. मी देवाचा दास आहे, त्याने तुम्हाला उत्साहित करू इच्छितो. हे पाप आहे. लोकांवर दोष दाखवणं बंद करा, लोकांना दोष देणं बंद करा. आज एक निर्णय घेऊन इथून जा की मी ज्या लोकांकडे पाहतो आहे त्या लोकांच्या उणीवा बघून त्यांच्यामध्ये कमतरता असेल तर मी उपवास करून प्रार्थना करीन. त्यांना घेऊन बसल, त्यांना सांगल की हा बदल मला तुमच्यामध्ये बघायचा आहे. ही गोष्ट तुमच्यामध्ये मला त्या ठिकाणी माझ्या मनातली ही गोष्ट आहे तुमच्याबद्दल मला असं वाटतं. आपण मिळून प्रार्थना करू. पण आम्हाला या गोष्टी करायच्या फार जीवावर येतात. प्रेज द लॉर्ड. देवाचे दास आम्हाला एका देवाच्या दासाने या प्रकारे सांगितलं, नेहमी लक्षात ठेव म्हणे, एखादा व्यक्ती तुझ्या समोरून उठून गेला तर त्याची फाईल कायमची बंद करून टाक, त्याचा विषय घेऊ नको. त्यांनी आपल्या घरामध्ये एक बोर्ड बनवला. त्या बोर्डवर काय लिहिलं माहितीये का? न जाणे. लोकांना याच्या त्याच्या निंदा करायला एवढा वेळ कसा काय भेटतो? आम्हाला तर प्रार्थना करायला सुद्धा वेळ भेटत नाही. लिहिलं का तुम्ही तुमच्या वहीवर? लिहा बरं तुमच्या घरामध्ये. तुम्ही ललिता वचन, परमेश्वराचा भय ज्ञानाचा प्रारंभ आहे, मार्ग सत्य व जीवन मीच आहे. परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी आलेला आहे. मी तुम्हाला जीवन देण्यासाठी आलो, भरपुरीचं जीवन. किती लोकांच्या घरामध्ये असं लिहिलेलं आहे बरं? इकडच्या घरातल्या गोष्टी तिकडे करणाऱ्या लोकांच्या घरामध्ये कधी शांती राहत नाही. मी लिहिलंय. लिहा आपल्या घरामध्ये, आपल्या वहीवर लिहून काढा. असं लेकरांना म्हणा, लेकर चित्र काढतात लिहून काढा. असं घरामध्ये बोर्ड लावा तिथं. न जाणे. लोकांना याच्या त्याच्याविषयी बोलायला इतका वेळ कसा काय भेटतो? आम्हाला तर आमच्या देवाची प्रार्थना करायला सुद्धा वेळ मिळत नाही. प्रेज द लॉर्ड. किती लोकांना अंकुर नरूला पास्टर माहिती आहे बरं? अपोस्टल अंकुर नरूला माहिती आहे ना? पंजाबमध्ये फार मोठी सेवा आहे त्यांची, खमरामध्ये. तर अंकुर नरूला पास्टर, त्यांचं एक वैशिष्ट्य आहे, जर तुम्ही त्यांच्याकडे गेले आणि तिथं जाऊन जर एखाद्या व्यक्तीविषयी त्यांच्या समोर निंदा केली तर तो माणूस आयुष्यामध्ये तुम्हाला भेटणार. काय? तो माणूस आयुष्यामध्ये तुम्हाला भेटणार नाही. तुम्ही कितीही पैसे भरले, कितीही अपॉइंटमेंट घेतली, कोणतंही मेंबरशिप कार्ड घेतलं, आणि जरी तुम्ही ते कार्ड घेऊन कदाचित त्यांच्या समोर गेले तर ते माणूस तुम्हाला लगेच ओळखणार आणि तुम्हाला हाकलून देणार. कशाला निंदा करता यायचे त्याच्याविषयी? सोडा ना. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगू इच्छितो, जर तुम्हाला देवामध्ये वाढायचं आहे, लोकांच्या पाठीमागे बोलणं बंद करा. देवाची इच्छा आहे की तुम्ही आशीर्वादित व्हावं. प्रभू म्हणतो की मी आलो आहे तुम्हाला जीवन प्राप्ती देण्यासाठी, आणि ते जीवन प्राप्ती म्हणजे भरपुरीचं जीवन देण्यासाठी आलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. जर तुम्हाला आपल्या आशीर्वादाच्या उच्चस्तरी पोहोचायचं आहे, जर तुम्हाला त्या ठिकाणी उच्चस्तरी तुम्हाला जायचं आहे, तर एक तत्व तुम्हाला आपल्या जीवनामध्ये ठेवावं लागेल. अभिषेकाच्या अति उच्च स्तराला हात लावण्यासाठी एक तत्व तुम्हाला ठेवावं लागेल की आज नंतर मी माझ्या तोंडाने कोणत्याही बहिणीची किंवा भावाची निंदा करणार नाही. जर करील तर फक्त देवाची स्तुती करील. आमेन. देवाची सामर्थ्य, देवाची ताकद तुम्ही नाही मोजू शकत. मनुष्याने समुद्र मोजण्याचा प्रयत्न केला, नाही मोजू शकला. मनुष्याने जमीन आणि आकाशाचा अंतर मोजण्याचा प्रयत्न केला, नाही मोजू शकला. तर मी तुम्हाला देवाच्या दास या नात्याने उत्साहित करू इच्छितो, जर मनुष्य देवाने बनवलेल्या गोष्टी मोजू नाही शकला तर त्या देवाच्या सामर्थ्याला मोजू शकेल का? प्रेज द लॉर्ड. तो असीमित परमेश्वर आहे, अमर्याद परमेश्वर आहे, त्याच्या सामर्थ्याला अंत नाहीये. याकोब म्हणतो, एकाच तोंडातून स्तुती आणि शाप निघत नाही. जर तुमचं तोंड उघडतं
तर आशीर्वादासाठी सुगडा. एका तोंडातून शिव्याही द्यायच्या आणि आशीर्वादही द्यायचे. Praise the Lord. बायबल सांगतं एका स्रोतातून दोन प्रकारचं पाणी निघत नाही, एकाच प्रकारचं पाणी निघतं. तुम्हाला जर देवाकडून उत्तर यावं असं वाटत असेल, त्याचं सामर्थ्य तुमच्या उतरावं असं वाटत असेल, तर एकमेकांच्या विरोधात बोलणं बंद करा. फार भयानक कारण आहे प्रार्थनेचं उत्तर आणण्यासाठी. एकमेकांच्या विरोधात घरातले लोक त्रास देतात ना, प्रार्थना करा, निंदा करू नका. घरात विरोध होतो, मंडळीमध्ये एकमेकांविषयी म्हणत चांगले नाही, प्रार्थना करा. पण कधीच त्या लोकांचा राग, द्वेष, निंदा करू नका, त्यांच्याविषयी चर्चा करू नका. एखाद्याच्या लेकराविषयी चर्चा करू नका. ते लेकरू असं आहे, ते लेकरू तसं आहे, ते इकडे जातं, त्या लेकरासाठी प्रार्थना करा. कारण की जर परिवार एक असेल तर त्या परिवारामध्ये देवाचं सामर्थ्य तेवढंच असतं. बायबल सांगतं की प्रेषित एक मनाचे होते, एक दिलाचे होते, म्हणून पवित्र आत्मा त्यांच्यामध्ये धारण प्राप्ती होत असणाऱ्या लोकांची प्रति दिवशी भर घालीत होता. Praise the Lord. आमचं शरीर फक्त आपल्या एकमेकांजवळ बसतं, पण अंतःकरण एकमेकांपासून दूर आहे. ख्रिस्ताचं प्रेम करणं चालू करा. Praise the Lord. ख्रिस्ताच्या प्रेमामध्ये सर्वस्व आहे. जर प्रेम तुमच्यामध्ये नाही, काही बदलले बघा. माझ्या काही प्रीती नसली तर मी संजणारी झाज व वाजणारी थाळी आहे. नुसतं तोंडाने बोलतो माझं प्रेम आहे, माझं प्रेम आहे, पण कृतीमध्ये शून्य आहे. Praise the Lord. म्हणून जेव्हा जेव्हा तुमच्यामध्ये गर्व येईल किंवा कोणाला तुम्ही दोष ठेवाल, तर मी स्वतःला एक जाणीव देतो, जर मी कोणाला दोष लावला, मी त्याच्या कॅरेक्टर मध्ये गेलो. पण जर मी प्रेम केलं तर मी प्रभूमध्ये. ख्रिस्ताचं प्रेम करा. ख्रिस्ताच्या प्रेमामध्ये आशीर्वाद आहे, जगाच्या प्रेमामध्ये शाप आहे. Praise the Lord. Praise the Lord. समजलं का हो? समजलं का? आजच्या वचनाचा सार समजला का? काय आहे? आपल्या भावाच्या पाठीमागे वार करू नका. जर कराल तर काय येतील? शाप. आणि काय? प्रार्थनेची उत्तर. Praise the Lord. प्रार्थना करा की तुम्ही परीक्षेत पडू नये. आणि माझी तरी इच्छा आहे का या दिवसांमध्ये आम्ही जन्म गरजेचं आहे. तर मी कोणाला सगळ्यांना फोर्स नाही करत. ज्याला शक्य असेल तरी संध्याकाळी येऊन या ठिकाणी 7 वाजता उभं राहावं, 7 किंवा 6 वाजता उपस्थित राहावं. आम्ही फक्त प्रार्थना करणार, बाकी काही नाही. आम्ही रजिस्टर समोर ठेवणार, आम्ही प्रार्थना करणार आणि आम्ही साथी प्रार्थना करणार. Praise the Lord. म्हणून देवबाप करू या वचनाच्या द्वारे तुम्हाला आणि मला. वही पानी छोड़ रहा था और रास्ता भी रहता था, तो हुक्म खुदा से वही पानी बस
धन्यवाद.